एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी या तिघांना आम्ही हिंदू धर्मात देव म्हटलंय. महत्त्वाचं समजून घ्यायचं काय इथे, आपण वेद काळात कशाला देव म्हटलंय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश एलिमेंट्स. आणि त्या व्यक्त कशातनं होतात त्याला म्हणतात तन्मात्रा. हे सांख्ययोगाला 24 एलिमेंटपैकी एक हे एलिमेंट्स आहेत तत्वातली. सांख्य हा की पृथ्वी बोलते कशातनं? सगळेच संत ज्ञानेश्वर कसे होतील, सगळेच संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज कसे होतील, सगळे संत गोरा कुंभार कसे होतील, सगळे सोयराबाई नाही होणार आहेत. कॉमन मॅन असेल ना आपण, आणि असंच असू ना आपण, आणि असं असूया, असं जगूया. कारण कॉमन मॅन म्हणून जगणं सोपं आहे, संत आणि देव म्हणून जगणं अवघड आहे. ते झेलणारच नाही, आपण झेलूच शकणार नाही. वेरूळ म्हण, खजुराहो, ओरिसा किंवा मूर्ती दिसणाऱ्या गोष्टीत कोणी म्हणतं मला दिसणारं आवडत नाही, म्हणतं ठीक आहे, मला हे काहीच मान्य नाही, तरी ठीक आहे. ओके, आय डोंट बिलीव्ह इन दिस. मला माहिती नाही, असं इंग्लिश बोलून खांदे उडवतात, ठीक आहे. मला एकाने सांगितलं की नाही मला सनातन प्रकारच मान्य नाही काही. म्हटलं क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जी लोक हे म्हणतात मला हा धर्मच मान्य नाही, सनातन मान्य विचारधरणी, म्हटलं तुम्ही जास्त प्रेम करताय. कारण एकुलता एक धर्म असा आहे की चारवाक पण आमचे आहेत, नास्तिक पण आमचे आहेत, निरीश्वरवादी पण आमचे आहेत. जो माणूस म्हणतो हे बिलीव्ह नाही करत, क्या बात, तू करतोस कारण तुला माहिती आहे तू काय आहेस. म्हणजे मी जसं प्राऊडली काय नावं घेतो, मी हिंदू आहे म्हणून मी सांगू शकतो मी बिलीव्ह नाही करत. कारण आमच्याकडे हे न मानणाऱ्यांना सुद्धा हिंदूच म्हणतात, ते सनातनीच म्हणतात. हे विचार प्रणाली आपलीच आहे की नाही मित्रा. संतांनी तेच सांगितलं की सध्या प्रॉब्लेम काय झाला आपल्याकडे, आणि मीडिया हातात असल्यामुळे टाकटूक 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 याच्यामुळे झालंय काय माहिती का, आपणच कोणावर तरी हाणामाऱ्या करायच्या, मग आपणच FIR करायचा, आपणच पोलीस पाटील व्हायचं, आपणच वकीलपत्र घ्यायचं, आपणच न्यायाधीश व्हायचं ना, आपणच तुरुंगात टाकून त्या जेलर व्हायचं. सगळे रोल आपणच करतोय. तर आपण वेन वी स्टार्टेड, मूलभूत कर्तव्य न करता मूलभूत अधिकार मागणाऱ्या वृत्तीचे द्योतक सगळे आपण सध्या आहोत. ओके, तर समोरच्याला आरोपीच्या कठड्यात टाकायच्या आधी स्वतःकडे प्रत्येकाने बघावं हे मला वाटतं. हे पण संत रचनेतून शिकलो मी. रामदास स्वामी म्हणतात, रामकृष्ण हरी मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वारी संत कीर्तनाची प्रस्तुत उत्सव भक्तीचा आपल्या लाटके कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर राहुल देशपांडे सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू, आभारी. तुम्हाला सगळे लोक ओळखतातच, तुमची परिचय करून द्यायची काही वेगळी गरज नाहीये. पण आज या मंचावरती भक्ती मार्गावर आपण कुठल्या मार्गाचं मार्गदर्शन करणार आहोत याविषयी सांगा. बरं, एक तर मित्र आधी आपण क्लिअर करू, हे मला माझ्या गुरूंकडनं कळलं. गुरु म्हणजे कविता क्षेत्रातले सुधीर मोघे. त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो मी कधी लहानपणे की काका मला मार्गदर्शन कर, तर मला एक वाक्य फार आवडलं की मार्गदर्शन ही करण्याची नाही तर करून घेण्याची एक अवस्था आहे. ओके, त्याच्यामुळे मी माझे अनुभव शेअर करेन. मी ज्याचा काय म्हणतो त्याला आधार घेत इथपर्यंत जगत आलोय, ते आज मी तुमच्याशी आपण गप्पा मारू. ओके, त्यातून कोणाला काही घेता आलं तर ते त्याला मार्गदर्शन असं म्हणतील. आणि मला म्हणशील भक्ती मार्गाबद्दल तर कल्पना आहे तुला, पण मी अतिशय पुण्यातल्या एका टिपिकल पुण्यातल्या कर्मठ म्हणता येईल इतक्या जुन्या विचारसरणीतनं येणारा, पण त्याच्यावर प्रेम असणारा आणि संत साहित्य आणि संत मंडळी यांच्यावर खूप प्रेम करणारा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत साहित्य याशिवाय नाही जगू शकत. आणि माझ्या आजोबांमुळे म्हण, दत्त संप्रदायातले गोळवडी महाराज आणि वारकरी संप्रदायातले सोनोपंत दांडेकर, सोनू मामा, यांचा सहवास आमच्या घराला लागल्यामुळे जे काय आहे ते त्यांच्यामुळे, आजोबांमुळे. म्हणजे जे काय लहानपणी आमच्या झिरपलं असतील पूर्ण मार्गदर्शन, ते जसे आजोबा वागले असतील ते बघत बघत जे शिकलो ते सांगायचं. तर मला वन लायनर म्हणशील तर मी त्याला सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स म्हणतो. ओके, हे ऐकायला वेगळं वाटेल की हा क्रॅश कोर्स हे शब्द कुठले, हे खूप कमर्शियल शब्द आहेत. पण मला आलेला अनुभव ॲज अ पिडियाट्रिक डेंटिस्ट, माणसात राहताना सध्या खूप अनरेस्ट आहे बघ, जगभर अनरेस्ट आहे, चंचलता आहे, एक पूर्णविरामच नाहीये कुठे. तरी अनरेस्ट का आहे तर मला खूप वेळा वाटतं की आपणच चुकलोय वागायला काहीतरी. ओके, आणि होतं कसं, मला काय माझी आई सोडून समोर त्याची आई काय म्हणते, मावशी काय म्हणते, काकू काय म्हणते, हे दुर्दैव आहे की आपण जे आपले आहेत ना श्वास त्याला दुर्लक्ष करून आपण इतरांवर थोडं डिपेंड व्हायला लागलोय. पण मला असं वाटतं की आहेत ना, अनरेस्ट आहे, त्रास आहे, एकटेपणा आहे,
आजच्या काळात आपण पुण्यात राहतोय, मोठ्या शहरात आहोत, छान सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, सगळं मला मान्य, मित्रपरिवार आहे. पण दुर्दैवाने ते पण नसलं आसपास. मला आरशात सुद्धा बघून भीती वाटली, त्या आरशातल्या माणसाकडे बघायची. पण जगाचे मला बॉस, मग अशा वेळी काय मदत करू शकतं, तर या संतांच्या रचना. ओके. याच्यात मी देव किंवा आस्तिक नास्तिक वेद प्रामाण्य काहीही आणत नाहीये. ओके. पण ज्या माऊलींच्या रचना, तुकोबांच्या रचना, रामदास स्वामींच्या, एकनाथ महाराजांच्या, गोरा कुंभार इतक्या वर्ष टिकल्यात, तेव्हा डेफिनेटली त्याच्यात काहीतरी असेल ना रे. करेक्ट. पण मी असं कायम बघत आलो, जेव्हा कधी एकटं वाटतं, जेव्हा वाटतं मी हारत चाललोय, जेव्हा वाटतं आता नाही पुढे सगळा अंधारच आहे, तेव्हा मी हमखास या संतांच्या रचना ऐकतो आणि त्या रचनातल्या काव्याचा आधार घेत खूप जगण्याचा प्रयत्न करतो. ते आपण आज गप्पा मारूया. ओके. की भक्ती मार्ग आहे, भुज जातोय, जोडाचे इकडून तिकडे, समर्पित व्हायचंय, पण कुठल्या आधारे, तर संतांच्या रचनांच्या आधारे. सो अर्थात आज प्रेक्षकांना कळलेलं आहे की आजचा एपिसोड आपला कुठल्या मार्गावर जाणार आहे, अर्थात भक्तीच्या कुठल्या मार्गावर जाणार आहे. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. सो सर, तुम्ही आत्ता जो विषय मांडला की सुखी जीवनाचा क्रॅश कोर्स, खूप आवडलेला आहे मला हे. म्हणजे आजकाल लोक कम्प्युटरचा कोर्स लावतील किंवा आता एआयचा कोर्स लावतील, पण भविष्यात सुखी जीवन जर जगायचं असेल तर त्याचेही कोर्सेस निघतील, अशी परिस्थिती सध्या आहेच. त्या बात आहे. होय. सो मला असं वाटतं की पहिला प्रश्न माझा हाच आहे की आता कोर्स निघेल तेव्हा निघेल, पण आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून जर सुखी जीवन जगायचंय तर त्यासाठी कुठला मूलमंत्र देता येईल? वा, अरे अतिशय सुंदर प्रश्न आहे. आणि कसं आहे माहितीये का, संत, देव, आपली विचारधारा, माना नका मानू, प्रत्येकाचा एम हाच आहे ना रे, की मला सुखी जगायचं आहे आणि शांत राहायचंय. तर मला असं कायम वाटतं की मार्ग असा आहे की आपण बेसिकच आपल्याला कधी कन्फ्यूज होतो. आपण सुखी आणि आनंदी हे दोन प्रश्न आपले जरा उलटे पुलटे आहेत बरं का. आता अगदी मराठी व्याकरण सांगतो. सुखी शब्दाविरुद्ध दुःखी शब्द, म्हणजे सुखाविरुद्ध दुःख आहे, आनंदाविरुद्ध शब्दच नाहीये. अगदी मूळ अर्थ काढला तर आनंद म्हणजे एक्सपिरियन्स आहे खरं. म्हणून चांगला का धरून जातो आपण, कारण जे जे सुंदर उदात्त उन्नत असंच आपला कन्सेप्ट आहे. जे छान आहे, जे एकदम फ्रेश आहे ना, अर्णव, तेच सांगायचं आहे. त्याच्यामुळे आनंद ही वृत्ती आहे आणि सुख आणि दुःख, सुख आणि दुःख या प्रकृतीतनं येणाऱ्या गोष्टी आहेत, विकारातनं आलेले. ते सुख पण विकार आहे आणि दुःख पण विकार आहे तसं पाहिलं तर. पण आनंद ही वृत्ती आहे. तर आपण जर त्या दुःखात सुद्धा आनंदी राहता येतं. मला उलटा अनुभव आहे की आपण दुःखात जास्त आनंदी असतो कधी कधी, कारण मला जगायचं आहे ही इच्छा असते मला. तू येथून गेला असेल, आपण जेव्हा काही आजारपणा घरात डाऊन असतो तेव्हा मला ऊर्जा आहे, इच्छा आहे, आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ, जगायचं आहे. उलट सुखाची भोवळी येते काय. कारण सुखात जे अचीव्ह केलं ते वाटतं की मी सक्सेसफुल आहे आणि तिथेच मार खातो आम्ही. आमच्या मूर्तीशास्त्रात सुद्धा ज्या मातृका आहेत वैष्णवी, स्टेबल झालं की पुढची मातृका वराहीच आहे. तू डायरेक्टली साईन वेव्ह रे, आयुष्य फिजिक्स येते, खाली जाणारच आहेस, कोणतरी बाहेर काढलं पाहिजे ना. कारण सुखाची भोवळ येते. त्यामुळे माझं म्हणणं आहे की कन्सेप्ट असा आहे, सुखी जगायचं असेल तर मी जे जगतोय ते अतिशय नितळ असून रात्री झोपायला जाताना जेव्हा डोळे बंद केल्या झोप लागली पाहिजे, तसं असेल तर तू सुखी आहेस. आणि तसं असेल तर मग आनंदी वृत्ती आपणून येणार आहे. त्याच्यामुळे आनंदवन भुवनी शब्द जो होता परत संतांकडे जाताना, की उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठानी आनंदवन भुवनी. स्वप्न रामदास स्वामींचे. मग आता हा विषय आजचा नसला तरी हिंदी सिनेमातलं गाणं तेच येणार आहे, आज चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. म्हणजे कुठलीही पॅथी बघ, मला सुखाने जगायचंय. आणि त्यासाठी सुख, दुःख आणि आनंद याचा अर्थ कळला फार आहे. आणि लोक मला म्हणतात की मी खूप टेन्शन घेतो, मी खूप दुःखात आहे, दुःख माझ्या वाटायला येतात. म्हणलं माफ करा, सुखाला, दुःखाला, आनंदाला पाय नाही आहेत, पंख नाही आहेत. तिथपर्यंत मी जातो. दुःख तिथेच ठेवलंय, सुख पण तिथेच आहे, तिथपर्यंत मी जातो, मला पाय आहेत. कारण त्याच्यामुळे कोर्स आपला असा असतो की मला अतिशय सुखात जगायचं आहे. आणि माझी सुखाची डेफिनेशन माझ्यासाठी खूप सोपी आहे. मुद्दामून कोणाला दुखवायचं नाहीये. चुकून दुखवलं गेलं असेल तर माफी मागायची हात जोडून, आणि मनात काहीही ठेवायचं नाही. कारण पुन्हा संत वचन आहे की मी त्याच्याशी बोलतोय माझ्या दत्ताशी, अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था, तरी आम्ही गाऊनी माथा, तव चरणी नमवू माथा.
हो. तू तथापि दंडसी देवा कोणाचा करू मग धावा. हा जो प्रकार आहे, कारण गच्छतः स्खलनन क्वापी तसे मानुनी न च हो कोपी, असंच आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे करुणा त्रिपदीमध्ये. कारण गळून जाणे, चुकणे, उघळून जाणे हा आपला स्थायी भाव आहे. असं धर, मला माफ कर, हे मनापासून माफी मागूया. पण जर सुखी जगताच आलं ना, क्या बात आहे, सगळेच ही अनरेस संपेल रे, असे स्माईल छान राहील ना, हसत हसत जगता येईल. मग स्वप्न अनेकांची आहेत. म्हणजे चला कल्पतरूचे आरव बघणाऱ्या माऊलींचं स्वप्न आहे, चंद्रमेजे आलांछन त्यांचं स्वप्न आहे, आणि आनंद वनभुवनी रामदासांचं स्वप्न आहे. त्याच्यामुळे असा विचार जर केला तर तो कोर्स प्रत्येकाने करावा. कारण शेवटी सगळ्यांचा पूर्णविराम हा सुखाकडेच घेऊन जाणार तर सगळं छान येणार आहे. म्हणजे अंडरस्टँड, मी सुखी तू सुखी. मग आता सुख दुःख आनंद या विषयावर आपण आता बोलतोय. मग संत साहित्यातून समजा आपल्याला हे मिळवायचंय, बरं, संतांच्या साहित्यातून हे आपल्याला कसं प्राप्त करता येऊ शकतं? क्या बात आहे. एक तर लक्षात ठेवणे की माझ्यापर्यंत जे संत साहित्य आले ना आपल्या कानावर, ते मित्र फार थोडे. म्हणजे जी लोक माझी मित्र क्लेम करतात मी ज्ञानेश्वर वाचलेत, मी अभ्यासू लोकांबद्दल बोलत नाहीये. मी वारकरी संप्रदायातल्या अतिशय समर्पित वारकऱ्यांबद्दल बोलत नाहीयेत. त्यांना माऊली तोंडपाठ आहेत, त्यांना हरिपाठ तोंडपाठ आहे. पण ज्यांना खरे खरे माऊली तोंडपाठ आहे, ज्यांना तुकोबारायण पाठ आहेत, झिरपलेत, ते कधीच असे एक्सप्रेस नाही करणार. मला माहिती आहे ते उथळ पाण्याला खळखळाट फार हा प्रकार आहे. ज्यांना खरं खरं माहिती आहे, ज्यांना गोरा कुंभारांच्या रचना नुसतं पाठ नाही तर जगतात, ते दे वोंट क्लेम, ते नाही काय म्हणत. पण मी आवर्जून सांगेन की हा जो प्रश्न आहे की मदत कशी करतात, मी आपल्या तरी माऊलींपासून चालू करा. मला वाटतं की तर माऊलींच्या काही 5-6 रचना सांगतो, तो क्रम पटतो का बघ तुला. त्या क्रमाने मला वाटतं आपण जगत असतो कायम. म्हणजे तू एवढा मनापासून पॉडकास्ट करतोयस, काहीतरी विचार केला असशील, ठरवलं असशील, आणि मग आपण याची बीज रोवतो आणि कष्ट करायला लागतो. मला इथून तिथे जायचंय. आता माऊलींसाठी विठ्ठल होता ना रे, तुकोबारायांसाठी विठ्ठल होता, नामदेवांसाठी विठ्ठल होता. विठ्ठल म्हणजे काय, संतांसाठी वैकुंठ निधान. म्हणजे मला तिथपर्यंत जायचंय, माझा प्रवास त्या पूर्णविरापर्यंत जायचा आहे. तर तुझं आयुष्याचं जे काय तू ठरवलं असेल ध्येय म्हण त्याला, पुन्हा हा प्रॉब्लेम बघ, आपण स्वप्न आणि ध्येय खूप एकत्र करतो. एम्स अँड ड्रीम्स वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पण मला माझ्या स्वप्नापर्यंत जायचं असेल, कधी जाता येईल माहितीये का, खूप मनापासून कष्ट केलेस तर. मला तिथपर्यंत यायचं यार. मग तू ती व्यक्ती असेल, ते ध्येय असेल, ते अचिव्हमेंट असेल, काय म्हणतात माऊली की भवता रकुहा काना वेगी भेटावा का. ही अर्थता बघ ना, आपण तिथेच मार खातो की मला हे करायचंय, पण हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचंय. आपण एकावेळी 4-4 दगडांवरती पाय ठेवून जगणारी लोक आहोत. आणि नाही काही जमलं, यश मिळालं नाही, तर समोरच्याला त्याच्याबद्दल दोषी ठरवून आपण नामांतर राहतो, आपण दांभिक होतो. ते मित्र म्हणतो तर आपण नाही, प्रेक्षक हो तुम्ही नाही, मी माझ्याबद्दल बोलताना प्रचंड दांभिक आहे मी, की मला जे नाही मिळवता आलं ना, जे पाहिजे ते मी ऍक्सेप्ट नाही करत, मी चुकलोय. पण माझी इंटेन्सिटी कमी पडली ना, तिथपर्यंत जगायचंय मला, ते प्रेमच कमी पडतं माझं अनेक वेळा. म्हणून ते माऊलींची रचना आहे की घनुवाजे गुणगुणा वारावा हे ऋणजुणा भवता रकुहा काना वेगी भेटावा का. मला तो पाहिजे, मला तिथपर्यंत जायचंय, मला लवकर त्याला भेटायचंय. आणि मग आपण असं जगणं चालू करतो ना, वी स्टार्ट चेजिंग अवर ड्रीम. आपण स्वप्नांच्या मागे धावायला लागतो. आणि तेव्हा ते नाही म्हटलं, अवघड वाटलं तर तेव्हा तू इतका त्याच्यात भारावला गेला असला पाहिजेस. मग चंदनाची सेज असेल, मग सुमनांची शेज आहे, चंदनाची उटी, म्हणजे तिथे फुलांची सेज ठेवली त्यांनी. बेड आहे, फुलांचं झोपण्याचं अंथरूण त्यांनी पसरलंय, चंदन आहे तिथे, चांदण आहे. पण ते काहीच, इतके आतून त्यांना अशी ती आस लागली भेटायची. जी भौतिक जगातली सुख आहेत ना, ती नको वाटतात. मला काहीच फरक पडत नाही, याने नाही, त्याने नाही, त्याने नाही. कारण का, मला तिथपर्यंत जायचंय. आणि शेवटी माऊली म्हणतात तिथे आपण सगळेच मार खातो. ते माऊलींची तुलना, कम्पॅरिझन करायची लायकी पण नाही. पण त्या रचनातून काय शिकलोय, मी कविता म्हणून म्हणतोय, पाठ असतं आम्हाला. काय, अरे लता दीदींनी काय छान गायलंय, पंडितजींनी छान काय चाल लावली, अरे साहजिक आहे. मी कायम तुकोबांचे आणि ज्ञानेश्वरांच्या ज्या रचना दिदींनी आणि आपल्या मंगेशकरांनी गायलेल्या आहेत, मी कायम सांगतो प्रत्यक्ष देवानी लिहिलेल्या रचना. एका गंधर्वानी संगीत लावलेलं आहे
आणि देवाघरच्या सतारींनी गायलेलं आहे. ओ ते छानच असणार आहे. म्हणजे आपण कोणीच नाही होत, आपण नशिबावर आहोत की ऐकायला मिळतंय आपल्याला. तर हे लक्षात ठेवता आपण त्यात अडकणं साहजिकच आहे. पण त्यात थोडंसं आपण उलटं क्लेम करू. आता मूर्तीशास्त्रवाला पण असल्यामुळे मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. कोणी म्हणतात आता राहुल खजुराहोवरनं आलास, वेरूळवरनं आलास, त्या मूर्तीची भाषा अशी कशी आहे, ते डायरेक्ट का सांगत नाहीत काही. कोडिंग आपल्याला डिकोड करायला लागतं ना एक एक. करेक्ट. म्हणलं आपला सनातन त्याला म्हणतात निगमागममूलक विचारसरणी. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे मॅन्युअल्स मॅन्युअल्स तंत्रशास्त्र मॅन्युअल. तर निगम वेदांचं पहिली रिक्वायरमेंट काय आहे ते वरच्या लेवलला ठेवायचं. तुम्ही तुमचा मेंदू शार्प करून तिथपर्यंत जावा. आणि आगम काय म्हणतं, तंत्रशास्त्र काय म्हणतं, जे सांगायचंय ते गुह्य भाषेत सांगायचं, गुपित भाषेत. ओके. समोरच्याला विवेक, त्याला आम्ही पिलेलं ज्ञान म्हणू, त्याला आज्ञाचक्र म्हणू, त्याला आपण साराचा विचारबुद्धी म्हणू, निरक्षर आपापल्या पॅथीप्रमाणे नावं ठेवू आपण. तुझा विवेक डेव्हलप करून त्यातून धुकं बाहेर काढ आणि जे पाहिजे ते घे. म्हणून आपलं सनातन निगमागममूलक धर्म म्हणतो आपण, विचारसरणी. एकाच संतांनी प्रयत्न केला, सगळं सोडा गुह्य आणि साध्या भाषेत सांगा. आपण म्हणले की आरतीत माऊलींच्या प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. पण मला आरतीचा पण अर्थ माहिती नसतो, आपण नुसतं ढाकरान करतो, हा जो प्रकार आहे. तर त्याच्यात माऊलींची रचनातलं ह्याच रचना की मला तुझ्यापर्यंत भेटायचंय, ते आपण परत काय करू, रिकॅप. मग तिथपर्यंत जायचंय, मी स्वप्न ठरवलंय माझं, तिथपर्यंत मला स्टार्ट मला करायचंय, प्रचंड मनापासून करायचंय. तू येस, बाकी मला काही नको रे, मला काही नको, तिथपर्यंत जायचंय. आणि मग माऊली म्हणतात मी इतका एकरूप झालोय माझ्या स्वप्नाशी. महत्वाचं कडवं आहे शेवटचं, दर्पणी पाहता रूप न दिसेव आपुले. की मी तुझ्या प्रेमात इतका अखंड बुडवलोय परमेश्वरा की मी तू वेगळा झालोच नाहीये. मी आरशात बघतोय, दर्पणात बघतोय, माझा चेहरा कुठे आहे, मला तूच दिसायला लागलास. मला वाटतं आपण आपल्या स्वप्नांशी जर इतके एकरूप झालो ना तर स्वप्न समोर येईल. त्याला पण पाहिजे ना समोर यायला. म्हणजे अशी रचना. मग हे पाहिल्यावर मला कळतं की जेव्हा जेव्हा मी काही अचीव करायला लागलो असेल, हे करायचंय प्लॅनिंग म्हण, काही म्हण, त्यांच्या एवढा प्रामाणिक होतो का? उत्तर नाही असं आहे. मी घाबरतो. मग त्याला आपण व्यवहार शब्द असे म्हणतो. तुम्ही आता व्यवहार म्हणजे अव्यवहारिक असणे आणि बेफिकीर असण्यामध्ये फरक आहे. तर मी जो अव्यवहारी आहे ना, अव्यवहारिकच आहे. सगळं हात सोडून म्हणजे सुखी सोडून सगळं वाटायला गोष्टी करत बसलोय. म्हणजे जे सुखलोलुपता सोडून हे कर ते कर, देवळात जा, किल्ल्यांवर जा, या गोष्टी करतो. पण दॅट्स फाईन. हे अव्यवहार आहे का? नक्कीच आहे. व्यवहार बघतो का? नाही. पण बेफिकीर आहे का? तर बिलकुल नाही. ज्याच्याबद्दल बोलणार आहे त्याच्याशी प्रामाणिकच आहे. शिल्प सांगत असेल, कुठला थॉट सांगत असेल, माझे विचार सांगत असेल, तर त्या विचारांशी प्रतारणा करणार नाही. आणि मग हा जो प्रकार येतो, मग विचारांची प्रतारणा का करणार नाही, तर त्याला मी एकत्र आपण बोलत जाऊ. कारण हा कसा माऊलींचा, तुकोबांचा असा वेगळा अभ्यासक्रम नाही चालला. माझ्या विचारांशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय, तर काय लिहिलंय बघ, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. स्वधर्मावर आपण नंतर बोलू, त्या बोलण्याच्या ओघात आलं तर, की विश्व स्वधर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे आजचा टाळ्या शेटण्याचा धर्माचं नाहीये. धर्माची व्याख्या आहे ध्रुव धारयती सा, विशिष्ट धारणा शक्ती म्हणजे धर्म. ओके. सोपी भाषा आहे. म्हणजे आता तू मला प्रश्न विचारल्यावर तुझ्या प्रश्नाचा अर्थ समजून रसिकांशी संवाद साधताना, तुझ्याशी बोलताना विचारांची प्रामाणिक राहणे हा माझा धर्म. ओके. जे कोण तांत्रिक सल्लागार तुझ्या आत्ताही आहेत, तर शूट छान आहे ना, फ्रेम छान आहे ना, आवाज छान आहे ना, हे समजून घेऊन आपल्या बोलण्यात वाहवत न जाता कट करून थांबवणं हा त्यांचा धर्म आहे. हा स्वधर्म आहे. आणि मग जो जे वांछिल तो ते लाहो प्रकार येतो. आणि आम्हाला सवय आहे की रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट लक्षात न घेता, शाळेत तू मराठी मीडियम असलास तर संदर्भासहित स्पष्टीकरण होतं. बोर असायचं फार, म्हणजे फार मला कंटाळा यायचा. पण इथे बोलताना कळतं की काही संदर्भ पाहिजेत ना, की फक्त एवढं चिकटवतात. अरे माऊलीच म्हणले जो जे वांछिल तो ते लाहो, हाणा माऱ्या करा. दुसरी संत रचना मी मध्ये घेतो रामदास स्वामींची. ते काय म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. पुढचं वाक्य इतकं महत्वाचं आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.
असं आपण उलटा सुलटा क्रम करू की पण भगवंत म्हणजे तो त्यांचा विटेवरचाच पाहिजे किंवा कोदंड घेतलेला पाहिजे, हनुमान गदा घेतलेला पाहिजे किंवा पर्वत, असं नाहीये. भगवंत म्हणजे इथून तिथे जोडताना व्रत व्रत म्हणजे नियमाशी प्रामाणिक राहत जो काम करतो तो भगवंत आहे. ओके. ते कोणाला दुखवतं चाललंय सगळं. आणि त्या भगवंताशी जर मी प्रामाणिक असेन तर जो जे वांछिल तो ते लाभ आहे. आणि मग माऊलींची रचना बघायची. दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले. मग तुझ्यापर्यंत येताना बाकी सगळं तोडलंय, अव्यवहार्यच झालोय, पण मी बेफिकीर नाहीये. ओके. आणि आजच्या काळात थोडं मला आजच्या काळाबद्दल बोलायला आवडतं कारण आपण आजच्या लोकांशी बोलतोय. बरोबर आहे. म्हणजे मी आता बोलताना बोलतो की तू हा तुझा मुद्दा आहे पुढे ठेवायचा कट करायचं की आता हे चाललेत आंदोलनं म्हणा काय. आता पण वी आर जस्ट सिंधूरून 1 वर्ष झालं, पहलगाम सिंधूरून 1 वर्ष झालं, आता काल ते दिल्लीतलं प्रकरण झाली. अनरेस्ट जो आहे ना अनरेस्ट, याचं कारण आहे कुठे थांबायचं माहिती नाहीये, पूर्ण विचारशक्ती नाहीये. आणि परत तोच मुद्दा की विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे शब्द दुर्दैवानी समानार्थी झालेले आहेत. ओके. आणि संतरचना पाहिजेत ना रे, की मला ते पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की मूलभूत अधिकार मागताना तो आपला अधिकारच आहे, प्रश्नच नाही, पण मूलभूत अधिकार मागताना आधी मूलभूत कर्तव्य केलं पाहिजे ना. ओके. पण मूलभूत कर्तव्य न करता मूलभूत अधिकार मागतो आपण, हा जो प्रकार आहे की थोडंसं हल्लंय. ते स्वातंत्र्य स्वैराचार एकत्र झाले असतात प्रकार. त्याच्यामुळे मी आवर्जून सांगतो की विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. आणि तसं जर कळलं तर मग दर्पणी पाहता रूप की त्याच्याशी मी इतका एकरूप होतो. आता मी झालो एकरूप त्याच्याशी की मला त्या स्वप्नाला पण कळलं रे हा माझ्यावर प्रेम करतोय बरं का. असे नातेवाईक आपले असतात, काही मित्र असतात बघ, काही काळजी घेणारे खूप जण असतात, मनापासून आपली काळजी घेतात. आपण पण त्याला प्रामाणिक राहिले पाहिजे ना. बरोबर. नाही जे 2 दिवस फोन केला, तू कर त्याला व्हॉट्सअप, करेक्ट. आहेस ना बाबा जगात, एवढं भोचकपणे करा, पण ऍटलीस्ट यू नॉक द डोअर, तुम्ही त्याला हॅलो करा. तसंच सांगतो की त्याला कळतं अरे हा माझ्यावर फार प्रेम करतो यार. आपण स्वप्नाकडे जाताना स्वप्न पण 2 पावलं पुढे येतं ना रे. ते खूप मार्ग मिळतात, आदेश येतात आपल्याला, सिग्नल्स लागतात. म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलतो आपल्या अध्यात्मातल्या किंवा भक्ती मार्गाच्या नावात. आणि मग तो आल्यानंतर लक्षात ठेवायचं तो डायरेक्ट येत नाही, इथे आपण परत मार खातो. मला माऊलींची रचना काय शिकवते पुढची, मला देव आला की मला वाटतं देवाने असंच यावं. ओके. देवाने कोदंड घेऊन यावं, देवाने चक्र घेऊन यावं. मी काय सांगत आलो की एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी, एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी याच तिघांना आम्ही हिंदू धर्मात देव म्हटलंय. हा विषय पूर्ण वेगळा आहे. महत्वाचं समजून घ्यायचं काय इथे, आपण वेद काळात कशाला देव म्हटलंय, पृथ्वी आप तेज वायू आकाश एलिमेंट्स, आणि त्या व्यक्त कशात न होतात त्याला म्हणतात तन्मात्रा. हे सांख्ययोगाला 24 एलिमेंट पैकी एक हे एलिमेंट्स आहेत तत्वातली. सांख्य हा की पृथ्वी बोलते कशातनं तर गंधातून, कारण तो मृत्तिका म्हणजे एक मातीचा कण नाकात दिला की वास येणार. पृथ्वी गंधातून बोलते. पृथ्वी आप पाणी चवीतनं किंवा रसातून फ्लो मधनं, आप तेज प्रकाश दृष्टीतून प्रकाशातून बोलतंय तेज, वायू स्पर्शातून कोणती झुळूक घेऊन गेली, आणि अवकाश बोलतं शब्दातून, आपण नादब्रह्म म्हणतो. म्हणजे शब्द रूप स्पर्श गंध हे तन्मात्रा झाल्या. तुला जेव्हा तो देव येणार आहे की मी कुंभारजी मी आलो, तुला अशी नाही हाक मारणार की मिस्टर कुंभार कुठे आहात, त्याला मराठी नाही कळत, मला त्याची भाषा कळत नाही. हा तर तो जेव्हा येतो नॉक करतो डोअर, तर पृथ्वी तत्वातनं तो येणार असेल, तुला अचानक सुवास यायला लागतो कुठून तरी. तू म्हणतो इथे काही नव्हतं, अचानक सुवास कुठून आला, बसला असतो, अचानक चव छान लागते किंवा रस म्हणजे फ्लो. काही गोष्टी पूर्वी स्पीड ब्रेकर होते ना, आता ठॅप 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 पडायला लागला. अरे बापरे, तू म्हणतो अरे क्या बात आहे, सगळं विदाऊट हिंड्रन्सेस गोष्टी व्हायला लागल्यात. तर जलतत्व असतं. तू बसलास अचानक कोण दिसायला लागतात, काही काही आकडे परत परत दिसायला लागतात, काही काही रंग दिसायला लागतात. हे कळलं की कळतं नाही, मला दिसतंय काहीतरी, म्हणजे तेज तत्व देवाशी बोलतंय. अचानक बसलायस असं झुळूक येते ना, वाटतं अरे कोणी स्पर्शून गेलं, या गोष्टी होतात ना आपल्याला. मग तुला कळते नाही वायू तत्व बोलते माझ्याशी. अचानक बसल्यात कोणतरी हाक मारल्यासारखं वाटतं, ओम ऐकू येतं, उगीच घंटा वाजल्यासारखं ऐकू येतंय, अवकाश तत्व बोलतं. दिस इज द वे बाप्पा जो स्वप्नात आहे की नॉकिंग द डोअर. ना आपण कुठे इथे मार खातो असं नसतंच म्हणतो आपण, तरी आपण सगळ्यातून जातो. तरी आपण त्याला मूड स्विंग म्हणतो, असं होतं रे, चुकून झालं रे म्हणतो, वगैरे वगैरे गोष्टी असतात. 3-4दा तुला तुझा मित्र व्हॉट्सअप करेल, आहेच करे चहा पिऊ, आहेच करे चहा आहे,
तीनदा केल्यावर म्हणतो नको चहा प्यायला. दुसरा मित्र येतो आयुष्यात त्याच्या, हा जो प्रकार येतो. तर देव किती वेळ नॉक करणार डोअर तुला? देवांनी तुला, देवानी ईश्वरी शक्तीने डोअर नॉक केल्या केल्या तू रीड करणारे कोणतरी आले बाहेर. मग लाईक दॅट. आणि तो देव तुझ्याकडे येणार, ही परीक्षा तुझी माझी. म्हणून ते काय दिले माऊलींनी की त्यांनी मनापासून सांगितलं तू मला पाहिजेस, बहुतार कुहा का पाहिजेस. अचानक ते बसले. काय रचना आहे म्हणजे गाणं सुंदरच आहे गाणं म्हणून सुद्धा. अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. अरे ते बसले अवचिता. अरे बापरे. आपण म्हणतो काय गायले ते. अरे गाणं छानच आहे ते, कारण गाणारे कोण आहेत, संगीत कोणाचं आहे, रचना कोणाची आहे, तो वेगळाच मुद्दा आहे, शब्द कोणाचे आहेत ते बस. आता अचानक कळतं की एकदम सुवास कुठून आला हा. परिमळ म्हणजे सुवास. आणि झुळकला अळूमाळू म्हटलंय, झपकन नाही आला तो. सोसाट्याचा वारा नाहीये, वाऱ्यात झोपेसारखं आलं काहीतरी. आणि अळूमाळू किती असं सोन्या मोन्या आपण म्हणतो की नाही, असं नाजूक गुलजार असं अलवार आले काहीतरी. अरे हा कुठनं आला सुवास. मग त्याला कळतं बाप्पा आला. आणि मग वर्णन असं आहे की ते तू वाचती किंवा ऐक पुन्हा आवाजिता परिमळू. ते बाहेर जातात, दार उघडून उभे राहिल्यात ते. काय लिहिले, थकची झाले म्हणा. किती मी गेलो तिथे, ती पितांबर नेसून आलाय कोणतरी छानपैकी, कट्टीवर दिसतोय हात काहीतरी. ह्या बात आहे. पण माझं जरी मन सोकून घेतलंय, सगळं माझं मन शोषून घेतलंय त्यांनी. आपण बघ, तुला आयुष्यात जे पाहिजे असेल तर तू या फील्डमधला आहेस. कधी कॅमेरावर प्रेम करणार आहेस, देबू देवधर भेटले, किंवा म्हणजे आता मी कवी आहे, मला सुधीर मोगे भेटले, लता दिदी भेटल्या, क्रिकेट वेडा सुनील गावस्कर भेटला, अभिषेकी बुवा भेटले, जितेंद्र अभिषेकी भेटले. आपल्याला सुचत नाही काही बोलायला. ठक्कच्या म्हणून हा कधी गलीचं खात असं होतं. आपण माणूस असू तर कसं होतं ना, काही काही ठिकाणी हो शकतो, अरे बापरे, आईला चायला सगळ्या गोष्टी येतात. कारण आय सॉ यू, आय सॉ हिम, पूर्णविराम येतो. तसं लिहिले माऊलीने, ठक्कची झाले मन. आणि सगळं मन सगळं शोषून घेतलं, सगळं विचार. असं मी खटकन झालो, कारण समोर दिसला मला हे अवचिता परिमळ. आणि हे झालं रे, झालं की आपण रचना अशी बघतच नाही, मला पुढची रचना लगेच आवडते. असं जे आपल्या जेव्हा आयुष्यात होतं, आपल्या आयुष्यात आपण काय म्हणतो, कोणतरी असं एकदम खूप समोर आलं तर एकतर मेडिकली तोंडाला कोरड पडणे किंवा खूप पाणी सुटणे, शब्द बॅबलिंग, शब्द सुचत नाही, वाक्यरचना कळत नाही, असं करायला लागतो आपण. आणि मग जर कोणी पिल्लू असेल समोर, मित्र आला. आता माझे जे मित्र आहेत, एक योगेश नावाचा आहे, खूप सेंटी. असं काय झालं तर मी योगेश जी नाही म्हणत, योग्या, नितीन नित्या, हां मयुरेश मैऱ्या, शेखर शेख्या, अभिजित अभ्या, ही आली कुठं नावं. तर अभिजितला वाईट नाही वाटत, शेखरला वाईट नाही वाटत. अभ्या आणि शेख्या काय म्हणलं, असतील मोठे त्यांच्या घरात ते, असतील मोठे त्यांच्या ते व्यवहारात ते. हे का म्हटलं जातं, आपण म्हणतो असं बघ, वी ऑल गो थ्रू दॅट. बबलू, छोटा झाला बबलू, चमू, पप्पू अशी नावं घेतो. तसंच माऊली म्हणताय, तो समोर येऊन उभा राहिलाय, त्याने अचीव केलं त्यांना पाहिजे ते. आणि ही रचना आपण दुर्दैवानी गायली कशी आणि रिदम कसा आहे, त्याचा ठेका काय आहे, ताल काय तर अडकलोय. माऊलींचातला बालक आणि लहान पोरगा यांना आपण हरवून टाकलाय. मला वाईट वाटतं फार, रचना मी रडतो ऐकताना. मग ते माऊलीने काय लिहिलंय बघ, आपण बबलू टबलू चबा, ते काय म्हणतात बघ, इठाई पिठाई माझे कृष्णाई कानाही येई ग. अरे जसं मी अभिजितला आभ्या म्हणतोय, गीतेशला गीत्या म्हणतोय, ते रंगा येई हो म्हणतायत. त्यात पुढच्या वाक्यात लिहिलंय की विठाई जगत्र जननी वैकुंठ वासिनी. कोण आहे तो? वैकुंठ वासिनी, विठाई जगत्र जननी, जगाची जननी आहे, वैकुंठ निवासी येतो. पण समोर आल्यानंतर ते रंगा म्हणतात रे त्याला. हा जेव्हा शब्द येतो, ती संतरचना फक्त संतरचना राहत नाही ना, तो त्यांच्या माऊलींच्या मनाचा आरसा होतो की नाही. आणि वी ऑल गो थ्रू, आपण सगळे असेच जगतो की नाही रे, रंगा येईवो. आणि मग ते इठाई पिठाई म्हणतात. आणि आता धरून चालतो, समजा कुठे लहानपण आठव, शाळेतनं आल्यास आई कुठे तुझे काम करत असेल, आई नोकरीवर नका कोणाकडनं आली, आई मला भूक लागली, भूक. आई काय म्हणते, अरे मी आत्ता आले रे, पर्स ठेवू देत, हातपाय धुवू देत, कपडे बदलत, मग येते नाही आई आत्ताच पाहिजेस तुम्हाला. सेम थिंग आहे. ते काय दिलंय बघ, कटी कर विराजित मुकुट भस्म रत्नदडित तैसा येई बा धावत. तो सांगत, अरे बेटा, अरे तू आहे, मी पितांबर नसले, कटेवर हात आहे, मुकुट आहे, हे कसं का असे नाही समोर उभा राहा. हेच आहे ते, हीच आहे ती रचना. पण मग तू त्या अँगलने ऐकून बघा. मी सगळ्यांना सांगेन, तुम्हाला पण रिक्वेस्ट करेन, प्लीज मंडळी, त्या अँगलनी ऐकली ना, मग ते नातं कळतं त्यांचं काय दोघांचं,
की त्याने आधी तुझ्याशी जगूच शकत नाही म्हणले. त्यांना परिमळाला देवाला त्यांना कळलं, मला कळलं हा आपलातलाच आहे. मग गेले ना पुढे, आणि पुढे गेल्यावर बाळ झालं रे. तिथे साडे ट्रेनिंगला एक बाळ. आणि आता दत्त संप्रदायात बघ, थोडं वेगळं बोलतोय आपण, पण भक्ती रचनेचं अनसुयेला जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश रूप बदलून गेले होते अत्रींच्या आश्रमात, तेव्हा वस्त्र काढून आम्हाला जेवण दे असं म्हटले. काय रूपकच कळत नाही मला. रूपक काय, सिम्बॉल काय, वस्त्र म्हणजे काय, गीतेत काय सांगितलंय, शरीर वस्त्र आहे ना, आणि आत्मा खरं आहे की नाही. आपण विसरतो बघ, आणि खूप असा नको त्या अर्थ काढतो. वस्त्र सोड म्हणजे विकार सोड सगळे. तुझं काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर आहे ना, सगळं सोड. सगळे विकार जर सोडले तू तानं बाळ बनतोस रे. तानं बाळ जे असतं, तानं बाळ देवाचा अवतार काय, त्याला आपण देवाघरची फुलं का म्हणतो, तर तानं बाळ जे आहे, छोटं बाळ जे आहे, अजून सोसायटीत जाऊन, समाजात जाऊन अजून डायल्यूट झालेलं नाही येते, क्रिस्टल क्लिअर येते, आणि त्याला पिल्लासारखं असतं. विकार सोडले तर मग हा प्रकार याचा कळतो. मग हे जे नातं देवाचं होतं ना, विकाररहित नातं आहे. आमच्या मूर्तीशास्त्रात त्याला मी पुत्रवल्लभा म्हणतो. प्रदक्षिणा पथावरती एक मूर्ती असते छान, लहान बाळाला घेतलेली. कन्सेप्ट केले सगळे एकच आहे. फक्त मूर्तीची भाषा बोलते, संत साहित्य वेगळं बोलतात, काउन्सिलर वेगळं बोलतात, पण शेवटी बनलेलं सेमच आहे. तर हे लक्षात ठेवता, विकार सोडले की बाळ होणार, हे नातं चालू होतं. आणि जेव्हा त्याला कळलं तो समोर आहे. एक मात्र पुढची रचना माऊलींची लगेच घेतो मी. कितीही नाही म्हणलं, मला दिसणारच येणार आहे. हे दिसणाऱ्या गोष्टीत मी अडकतो ना. सगळेच संत ज्ञानेश्वर कसे होतील, सगळेच संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज कसे होतील, सगळे संत गोरा कुंभार कसे होतील, सगळे सोयराबाई नाही होणार आहेत. कॉमन मॅनच आहे ना आपण, आणि असंच असू ना आपण, आणि असं असूया, असं जगूया. कारण कॉमन मॅन म्हणून जगणं सोपं आहे, संत आणि देव म्हणून जगणं अवघड आहे. ते झेलणारच नाही, आपण झेलूच शकणार नाही. तर दिसाचं वर्णन, मग काय रचना आहे बघ. पुन्हा आपण वर्णन करतो, काय सुंदर आहे. अशा ताईंनी काय गायलंय, ते पांडुरंग कांती, काय वर्णन आहे त्या रचनेचं. ते पांडुरंग, मी गाणं गुणगुणणं पण चुकीचं आहे, ते फारच असुर जातीचा मी आहे. सूरवीर प्रकार वेगळा सोड. की पांडुरंग कांती दिसे दिव्य तेज झळकती, रत्न तीळ फाकती प्रभा. काय शब्द आहेत. अगणित लावण्य, लावण्याला अगणित उपमा देता येईल किंवा विशेषण लावता येईल मागे. क्या बात आहे यार, उपमा नाही विशेषण लावता येईल. लावण्य कसं आहे, अगणित. अरे की अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णावी तेथली शोभा. म्हणजे ते वर्णन केले पांडुरंग कांती, कानडा ग इठलू कर्नाटकू तेणे मध्ये लाविला वेडू. ते दिसतं मी अडकून गेलो, मग कळत नाही. कानडा येतो, कळण्यास कठीण आहे. कळल्यास जिंकणं पुढचेच मुद्दा आहे, त्याला अचीव करणं कळतच नाही तो काय आहे. मला वेळ लागलाय त्याच्यामुळे काय दिसतो यार, हेच आहेत. असंच वर्णन काय केलं तुकोबांनी, सुंदर ते ध्यान तुझे विटेवरी करकटीवरी ठेवून या. ज्ञानोबांचे आणि तुकोबांचे रूपाचे अभंग जरी तू ऐकलेस ना, कविता म्हणून, ओके, आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्याचं वर्णन कसं केलं पाहिजे. तुकोबा सुंदर ते ध्यान, तुकोबांचा अभंग, आणि पांडुरंग कांती ज्ञानोबांची रचना. ओके, या दोन रचना मला वाटतं आपला म्हणजे क्रॅश कोर्समध्ये एक पाहिजे की आई असेल, बाबा असेल, गुरु असेल, किंवा कोणाबद्दल तरी बोलायचं आहे, कसं वर्णन करावं. ओके, कर ना फॉलो. आणि पुढे फक्त तिथे आपण अडकतो परत. जरी कष्ट करून पूर्वपुण्याई पत्रिकेत ग्रह बरे असले, तुझ्या मोठ्या घरातला असलास, सपोर्ट केला गेला, तू अचीव केलंस, यातून गेलास, आपण अडकलो. पांडुरंग कांती सुंदर ते ध्यान, तिथे अडकून गेलेलो आहोत. माऊली संत रचना पुढे काही घेऊन जाते आपल्याला की रावल्या तिथे थांबाच नाही. त्याच रचनेत माऊली काय म्हणतात पुढे, पाया पडू गेले परी पाऊलच न दिसे, स्वयंभू उभाची असे सामोर की पाठीमोरा ना कळे. याचा अर्थ काय, सगळं सुंदर आहे, छान दिसते तिथपर्यंत गेलो मी, पाया पडायला गेलो, अरे मला कळलंच नाही रे तो समोर आहे का पाठीमोरा आहे, कारण पाय दिसलेच नाहीत. कारण ही सुरुवातच अशी झाली आहे, दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले. मग त्यांना कळतं तो आणि मी वेगळा नाहीच आहे. आणि मग संत रचना जर आवडत नसल्या, संत अशी स्टाईल आमच्या नाही, आम्ही नाही विश्वास ठेवतो. आजच्या जनरेशनला कळलं असं बघ ना की गाणं, लता दिदी आणि गाणं वेगळं करू शकता का, निर्गुण भजन आणि कुमारचे वेगळे करता येतील का, ठेका आणि झाकीरभाई वेगळे करता येतील का, क्रिकेट आणि गावस्त्र वेगळं करता येईल का, नाही. आपण या भागातलं घ्या ना.
की जिथे जिथे तू आणि मी वेगळे होतच नाहीत तिथे तेच त्यांचं आयुष्य बनतं की नाही. पण हे इथे आपण थोडा मार खातो आणि खूपच मार खातो. पण पांडुरंग कांती ही रचना आहे ना, सुंदर आहेच आहे. जे शब्द माऊलींचे आहेत. चाल सुंदर आहे, गायलंय भारी. या ना बाहेर त्यातून. पाया पडू गेले परी पाऊलच न दिसे. आपण त्याचा अर्थ काय समजून घेत नाही की माझ्या मनाची अवस्था काय आहे. दत्ताच्या आरतीत काय म्हणले बघ, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवण. म्हणजे ही आरती आणि पाया पडू गेले म्हणजे पाऊलच न दिसे आणि दर्पणी पाहता रूप न दिसे वापुले. काय फरक आहे की सोकूनी गेली मन हे जे माऊली म्हणतात आणि हरपले मन झाले उन्मन. अर्थ काय आहे? अप्रतिम प्रकार आहे. तू आणि मी वेगळे नाहीत हे कळलं. समर्पण पण नाही रे, कारण तो कोणाचं समर्पण करू सांग. समर्पण कधी करता येईल? तो समोरचा दुसरा मी तिसरा असेल तर. पण माझ्यात मी समर्पण कसं करायचं? मग त्याला माऊलीच म्हणतात शिव शक्ती समावेशन. तो आणि मी वेगळेच नाही होत ना रे. मग समर्पित करू तरी कशात? म्हणजे अमृतानुभव असावा सगळ्यांनी. अमृत अजून वेगळा आहे पण क्या बात आहे. हे गाण्यातनं एवढ्या गोष्टी कळतात आणि मग तुकोबांचा एक माऊलींचा एक. आणि मग प्रश्न असतो अनेकांचा, म्हणजे तू कधी मायावर फिरलेलं नाहीयेस असा वेरूळ म्हण किंवा ओरिसा किंवा मूर्ती दिसणाऱ्या गोष्टीत. कोणी म्हणतं मला दिसणारं आवडत नाही. म्हणतं ठीक आहे, मला हे काहीच मान्य नाही तरी ठीक आहे. ओके, आय डोंट बिलीव्ह इन दिस. मला माहिती नाही, असं इंग्लिश बोलून खांदे उडवतात. ठीक आहे. मला एकाने सांगितलं की नाही मला सनातन प्रकारच मान्य नाही काही. म्हटलं क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जी लोक हे म्हणतात मला हा धर्मच मान्य नाही, सनातन मान्य विचारधरणी, म्हणजे तुम्ही जास्त प्रेम करताय. कारण एकुलता एक धर्म असा आहे की चारवाक पण आमचे आहेत, नास्तिक पण आमचे आहेत, निरीश्वरवादी पण आमचे आहेत. जो माणूस म्हणतो हे बिलीव्ह नाही करत, क्या बात तू करतोस कारण तुला माहिती आहे तू काय आहेस. म्हणजे मी जसं प्राऊडली काही नावं घेतो, मी हिंदू आहे म्हणून मी सांगू शकतो मी बिलीव्ह नाही करत. कारण आमच्याकडे हे न मानणाऱ्यांना सुद्धा हिंदूच म्हणतात, ते सनातनीच म्हणतात. हे विचार प्रणाली आपलीच आहे की नाही मित्रा. संतांनी तेच सांगितलं की जातपात संबंध नाही, धर्म नाही, सगळे एकत्र. कारण शेवटी स्वधर्म म्हणजे काय, तिथून तिथे जायचंय, कोणाला न तुडवता जायचंय. भगवंताचं अधिष्ठान असताना तिथे जायचंय. तसं असताना आनंदवन भुवनी होणारच आहे. सगळ्यांचा तोच मुद्दा आहे सांगण्याचा. आणि तुला अजून सांगीन एक अभंग की मला असं वाटतं की तिथपर्यंत जायचंय पण मी मूर्तीत का अडकू, सगुणात का अडकू. माऊलींनी आणि तुकोबांनी सुद्धा रूपाचे अभंग आहेच की, मग का अडकायच्या रूपात. तर माऊलींचंच म्हणजे मला असं वाटतं जर चुकून आपण 13व्या शतकात जन्मलो असतो ना, का आम्ही छळले ज्ञानोबांना माहिती आहे. ती पण चूक असू शकते. म्हणजे आम्ही असं म्हणतो आम्ही नालायक असू शकतो त्या काळात, देवाला माहिती आहे. तर आवडेल तिथे जायला मला मागे असं. माझ्या मित्रांना कल्पना आहे की माऊलींचा काळ आणि माझ्या वेरूळ जे कोरलं ना तो काळ, तो मला तिथे माझा वाटतो. ओके, आम्ही तिथेच काम करत असो किंवा सगळं हाणत असतो, काहीतरी कुठेतरी असणार तिथं. तर ते सांगतो की माऊलींच्या काळात कोण कोण होतं बघ रे. मला एकदा माऊलींच्या बरोबर जायचं होतं वारीला, किंवा पालखी नव्हत्याच माऊली होते, पण कोण कोण होतं बघ. निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ता, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत सोयराबाई, सगळेच हुज हू आहेत ना, सगळेच त्यावेळेचे लोक आहेत. काय लोक होती या म्हणजे वारकरी संप्रदायात. तर तिथे एक अभंग गोरोबांचा अभंग आहे, मला आवडतो खूप. ते काय म्हणतात बघ, फक्त मला सगुणात नाही अडकायचं, मग पलीकडे जायचंय. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोदळी आपण याच. फक्त निर्गुणाचा संघ धरला ना वाट लागते. अनेकत्व नेले अनेकत्व, असं खूप त्या काळातले खूप अभंग एकत्र आपण पाहिले ना, सोयराबाईंचे, चोकोबांचे, गोरोबांचे. वेगळं सांगतात की मी तू एक नाही सांगायचा प्रकार आहे की निर्गुणासंग धरू शकत नाही मी. मग त्यांचाच दुसरा अभंग इतका सुंदर आहे, त्यात त्याने असं वर्णन केलंय, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. ओके, हा, मला पलीकडे जायचं तर मी सगुणाच्या थ्रूच पलीकडे जाणार आहे. तर गोरोबाचाच अभंग आहे आणि समथिंग डिफरंट. आणि मग कळतं की पाया पडू गेले परी पावलं न दिसे प्रकार काय असतो. सगळ्यांना निर्गुणाकडेच जायचंय, पण मार्ग इथून तिथे जायचा मार्ग आहे ना रे. इथून मुंबईला जायचंय, मग बसने जा, रेल्वेने जा, विमानाने जा, कुठल्या मार्गाने जातोस तर आपण योग म्हणलंय. इथून तिथे जोड नाही, युज धातू, कर्मानी भक्तीनी कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, वॉटर सेतू यू वॉन्ट टू प्रूव्ह. म्हणून तो प्रकार. आता बघ, तो मी वेगळं नाही कळलं रे, कळलं मला अचीव वाटतंय की मला माझं स्वप्न मिळतंय
आणि मी योग्य प्रकारे पुढे जातोय. काय रचना माऊलींची पुढची येते बघ. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन. हाच दिवस सोन्याचा आहे, अमृताचा घन वर्ष. काय कन्सेप्ट छान आहे बघ. आकाशात ढग आहेत पण अमृताचा घन आहे. अमृत वर्ष सगळं वर्ष ते माझ्यावरती. आणि कारण का हरी पाहिला रे हरी पाहिला. हरी दिसायला लागले हरी. कारण काय सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. मी माझ्या बाहेर माझ्या सकट बाहेरच्या सकट सगळं हरीच आहे आता. मग अस्तित्वच नाही आहे वेगळं. कारण माझ्या सकट तू पण हरी, मी पण हरी, मधली हवा पण हरी, माईक हरी, कॅमेरा हरी, सगळंच ते आहे. मग हरी पाहिला रे हरी पाहिला म्हणून आजी सोनियाचा देनू. आणि असंच राहू दे हे वर्ष अमृताचा. मग इथेच बाकी संत काय म्हणले, अनेकत्व नेले अनेकत्व नेले. म्हणजे मी तू वेगळं नाहीच आहे, सगळं एकच झालंय. ज्याला आम्ही अद्वैयवाद म्हणला जातो की आमच्या वेरूळमध्ये गेल्यावर लोक म्हणतात राहू दे एवढ्या काय शंकराच्या मूर्ती आहेत, इतक्या का शिवाच्या मूर्ती आहेत आणि तीच मूर्ती रिपीट का केली आहे. पण अनेकत्व नेलेचा अर्थ तो आहे. अजून सोपं सांगितलं तर अंधकासुरवध, त्रिपुरांतक, मार्कंडेय असेल तर कालारी असेल, शिव 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 शिव. आपण थोडा धरून चालतो कुठल्या लग्नाला गेलास, तू आमच्यासारखाच कॉमन मॅन असलेला धरून जातो बरं का. म्हणजे हा नाही काय काही पुरुष फार उच्च कोटीचे असतात म्हणजे हा. पण लग्नाला गेला आणि कोणी सोन्याने मडलेली मुलगी पाहिलीस, आपण केवढं सोनं घातलंय एवढंच म्हणतात. पण बाई असेल ना, स्त्री, ती म्हणजे अरे पाटल्या वेगळ्या, बिलवर वेगळ्या, चुमचुम वेगळं, कानातलं वेगळं, नाकातलं वेगळं, त्याचे वेगळे भाग करते. आपण म्हणतो काय किलोभर सोनं घातलंय, विषय संपला. ओके. म्हणून ते म्हणले की भेदू तव दुण अभेदासी असं ते अमृतनाथ म्हणतात. शंकर एक, शंकर दोन, शंकर तीन, शंकर शंकर याच मूर्ती दिसत आहेत. महेश मूर्ती आहेत सगळ्या. पण तिथून तत्व कुठलं पुन्हा एस्टॅब्लिश झालंय जोरात, ते शिवतत्व. आकार वेगळे दागिन्यांचे, तत्व कुठलं होतंय, सोनं. मग तू आकार बघ का तत्व बघ, तुझा मुद्दा आहे. तर आमच्या वेरूळमध्ये माऊलींची एक रचना आहे, मी वेरूळमध्ये ती आहे असे म्हणत नाही, पण 9व्या अध्याय अमृतानुभवचा, त्यात त्यांनी लिहिलंय, देव देऊळ परिवारू की जे कोरुणी डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. बाकी डिटेल सांग नाही. भक्तीचा व्यवहार म्हणजे काय, मी आकारात अडकतो ना, पायरीवर पाय देणार, रावणाकडे रावण बघणार, रामाकडे राम, सीतेकडे सीता, कृष्णाकडे कृष्ण. म्हणजे तिथे वेरूळमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, गंगा यमुना सरस्वती आहेत. पण एस्पेशली कैलाससारख्या ठिकाणी तुम्ही आकारात नका अडकू. कारण एकच पाषाणात कोरलं येते. ते ज्या पाषाणात गंगा, त्याच पाषाणात पार्वती, त्याच पाषाणात शंकर आहे तिथे. जर त्या दगडात एक रक्त वाहत असेल तर जे रक्त रतीमध्ये तेच रक्त मदनात आहे, जे रक्त महिषासुरात आहे तेच रक्त महिषासुर मर्दिनीमध्ये पण आहे. म्हणजे अनेकत्व नेले अनेकत्व नेले. आणि असंख्य शिव बघून शिवतत्व, असंख्य विष्णू बघून विष्णू तत्व, असंख्य शक्ती बघून देवी तत्व, हे तत्व एस्टॅब्लिश होतं. हा जो प्रकार आहे. म्हणून मला आजी सोनियाचा देणू, कारण माझ्यासकट सगळीकडे फक्त तो आणि तो भरून राहतो, ही फॅक्ट आहे. आणि हे झालं रे झालं. आता पुढचं मला माहिती नाही, हे माझं मत आहे. मला अतिशय आवडणारी रचना माऊलींची सगळ्याच, म्हणजे आय एम नो वन, मी कोण हे नाही ते नाही बोलणार, पण मला जी आवडते. त्याच्यानंतर कुठली रचना येते बघ, की मला मिळालं पाहिजे ते. आणि मग माऊलींची रचना येते, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. फक्त निवृत्तीला कळलं असेल रचना ऐकल्यावर ही, की माझ्या भावाने काहीतरी सुतोवाची केलेलं आहे. आता संपलं की कार्यकारण भाव संपला माझा जगण्याचा. काय रचना आहे बघ. आपण पण जसं जगू शकलो की यश मिळाल्यावर हालून न जाता थांबता आलं. मी कम्पेअर काही करत नाहीये, पण मनावर जे परिणाम झाले पहिल्यापासून थोडं अजून लाईटर म्हणू अजून माऊलींच्या रचनेत जायच्या आधी 1985-86 साली पहिला रंगीत कपड्यातला वर्ल्ड कप झाला होता ऑस्ट्रेलियात. त्याला बेन्सन हेजेस म्हणायचे. तर गावस्कर कॅप्टन होता आमचा. रवी शास्त्रीला ऑडी प्रकार मिळाला होता, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नावाचा. 85ची गोष्ट. गावस्करनी हातात तो वर्ल्ड कप घेतला होता 85चा, बेन्सन अँड हेजेस. तिथे अनाऊन्स केलं होतं की आता मी इंडियन कॅप्टन म्हणून रिटायर्ड होतोय. वेअर टू आणि हाऊ, स्टॉप. हा जो प्रकार आहे ना, हे मी खूप वेगळं सांगितलं उदाहरण. तर आपले परिणाम आहेत डोक्यावर झालेले पहिल्यापासून, जरी मी खूप ते फॉलो करतो काही. तर हे लक्षात ठेवता. मग काय म्हणतात की अरे अरे ज्ञाना झाला असे पावन. मे बी गावस्करांनी ज्ञानेश्वर वाचले असतील, देवाला माहिती काय. म्हणजे आपण आपल्याकडनं तो प्रयत्न करावा. तू का पावन झालास, तुला तुझे ध्यान कळू आले.
ही रचना लताबाईंची आपण म्हणून ऐकली अनेक वेळा की अरे ज्ञाना झालासी पावन, कळलं पावनेस का तुला तुझे ध्यान कळवाले. ध्यान कसं आहे, तुझा तूची देव तूची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. तूच देवेस तूच भावेस. आता काही मला जगाची फिक्रच नाही, कारण तुझं नाहीच आहे अस्तित्वात. काय सुंदर आहे बघ. आणि मग कडवं येतं, मुरडुनी या मन उपजला से चित्ती, कोठे मज रीते न दिसे रया. मुरडून या मन. आता आमच्या सायकोलॉजीत मन जर आपण एक चौकोन ठोकळा घेतला तर 4 भाग आहेत. पुढे जो असतो ना पटल, त्याला मानस म्हणतात. बरोबर 180 डिग्रीत मागे जो चौकोनात ठोकळा असेल त्याला चित्त म्हणतात. वरती बुद्धी आणि खाली पूर्वग्रह. सगळं येणार मानसावर, थाड 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 थाड. मानसाला एक पटल तुझं, डोळे सगळं धाड 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 येत राहणार, तू नाकारू शकत नाहीस. जे मानसावर येतं ते व्हायब्रेट होणार, ते स्टोअर होतं चित्तामध्ये. बरोबर 180 डिग्री मागे हे मानस असेल, हे चित्त झालं. अरे ते बुद्धी थ्रू येत आहे का पूर्वग्रहात येत आहे, हा तुझा मुद्दा. म्हणून मुरडुनिया मन उपजलासे चित्ती, हा अर्थ कळला की कळलं. तर बुद्धी डेव्हलप केलीस तू, तर आपण अनालिटिकल माइंड म्हणतो. इथे रेस्टोर होताना सगळं इथून येणार आहे, क्रिस्टल क्लिअर निरक्षिर. इथून आलं तेच सगळं ना, खडूसच आहे, हे अशीच आहे, संसारात बेकार आहे माझा, मी दुःखी आहे, मी वेदना बघतो वगैरे वगैरे, असं नाही अवकड. तेच परत इथे येऊन बसणार आहे चित्तात. म्हणून मानसावरनं चित्तात स्टोर होताना कशा थ्रू येते फार महत्वाचं आहे. हे कळलं तर अख्खं वाक्य कळतं की मुरडून या मन उपजलाचं चित्ती, सगळं तूच आहेस. कोठे माझं रीते न दिसे रे. मला कुठे काही एम्प्टीनेसच नाहीये, गाळलेली जागाच नाही कुठे, कुठे रीत दिसतच नाही, सगळं तूच भरलास. आणि मग ते म्हणतात दीपकी दीपक, दिव्याने दिवा. आता कॉमन कवी असेल आमच्यासारखा, तो काय लिहिल, दीपकी दीपक उजळल्या ज्योती लिहिल ना, की ज्योती उजळल्या प्रकाश पसरेल. काय लिहितात माऊली, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्या. दिव्याने दिवा लावला. आता मी कोट तुला करतोय, हे सर्व आपला रामभाऊ शेवाळकरांना करतोय, की दिव्याने दिवा दिव्याने दिवा दिव्याने दिवा लावला. अशा एकाने लाख पणत्या सगळ्या प्रकाशाला लागल्या, की नंतर कुठला प्रकाश कुठल्या दिव्याच्या कळतच नाही. त्याला म्हणतात कार्य प्रकट झाल्यावर कार्यकारण भावाची गरज नाही. दीपकी दीपक मावळायला जे घर, आता कशाला कुठला दिवा काय, सगळं निघून गेलं, फक्त प्रकाश राहिलाय. अरे अरे ज्ञाना झाला असे पावन. ही खतरनाक रचना आहे की त्याच्यामुळे आपण त्यातून जातो. आणि तसं जर आपण जगाला लागलो, मग ही रचना परत ही आहे, इफ आय एम नॉट रॉंग, सॉरी मी कोट करतोय, नामदेवांची रचना आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. फक्त अण्णांचं बिंदू गाणं नाही ऐकायचं, ते त्यांचा आवाज की तीर्थ विठ्ठल. तीर्थ म्हणजे तृ तरती सा, तिथे आवर्जून सोप्यात तरून जाता येतं पलीकडे, त्याला तीर्थ म्हणतात, तीर्थक्षेत्र. मग ते नदी असेल मोठ्यावर, इथून तिथे जाता येतं. ऐल तीराला पैल तीराकडे गेलो विथ द हेल्प ऑफ नावाडी. आणि नावाडी कोण आहे, तांब्याने लिहिलं होतं, प्राणांचे घे मोल नाविका लावी पारणे आधी. कशी सखी काळ नागिणी, लताबाईंचं गाणं आहे, की तो नाविक आहे ना, तो हरिदूत आहे. यमदूताला हरिदूत म्हणतो मी, कशा यमदूत म्हणायचं बिचारा, हरिदूत आहे, घेऊन झाला तिकडे आलाय यमाच्या ऑर्डरने, की तो इथून पलीकडे घेऊन जाणार आहे. तीर्थ त्या सगळ्यांनी सगळं मला मिळणार आहे, ते तीर्थ विठ्ठल आहे. ज्या जागी हे घडतंय ते क्षेत्र पण विठ्ठल आहे. मग देव विठ्ठल आहे, आणि देवाची पूजा करतोय ती देवपूजा पण विठ्ठल आहे. संत साहित्य याच्या अलीकडे जाऊ ना आपण 7व्या-8व्या शतकात आर्य शंकराचार्य आहेत ना, आपले आद्य शंकराचार्य, त्यांचं काय रचना आहे, अहम भोजनम नैव भोजन भोगता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे भोजन आहे ना, जेवण पण मी नाहीये. अहम भोजनम नैव भोजन भोगता, हे जे मी जेवतोय ते अन्न पण मी नाहीये, आणि जेवणारा पण मी नाहीये. मी कोण आहे, चित आनंद रूपम शिवोहम शिवोहम. फक्त या ठिकाणी टाइम आणि स्पेस एकत्र करून राहणारा जे चिदानंद रूप आहे माझं, तो मी आहे. याचाच विलास करून ज्ञानेश्वर महाराज पुढे चितविलास करून, हा विषय फार वेगळीकडे जाईल माऊलींचा. पण हे तेच म्हणले ना, प्रायव्हत नाच करतो, अनेक आमच्या कथक भरतनाट्य डान्सर शिवोहम शिवम, अर्थ घ्या ना समजून. अहम भोजन काय लिहिलंय ते नाही का, मनोबुद्धी अहंकार चित्तानिना अहम नच श्रोत्र जीवे नच ग्रहण नेत्रे, ही निर्माण षटकम आहे. अर्थ कळला की कळतं, याच्या पलीकडे गेलेलं जे अस्तित्व आहे. अगदी सोपं करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला जी सिनेमाची गाणी आवडतात, मागच्या वेळीतलं गाणं गुलजार साहेबांचं, सिर्फ एहसास है ये
तो रूह से महसूस करो, हातों से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो. मी फारच मी वेगळ्या अंगाने बोललो, पण एकूण एकच प्रकार आहेत ना. आणि मग कळतं निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. कारण फक्त ह्याचाच करत बसलो मी तर निर्गुणाचा संघ धरला जो आवडी तेणे करे देशोधडी. पण संतरचना आणि मग आर्य आर्य ज्ञाना झाला सिपा. आणि असं झालं तिथे मी सरेंडर केलं तर मात्र काय होतं, मग आता जे मी स्वप्न पाहिलं, जे जगाचा प्रयत्न केला, डेफिनेटली येस कोणतरी सांगितलं असतं, मी कोणातरी फॉलो करत असतो, एवढंसं कुठेतरी रोल असतं ना की मला हे करायचं बरं का. काय दिलंय माऊलींनी, इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी. एवढंच होतं काहीतरी, ते रुजवलं. आई असेल, बाबा असेल, 50 लोक असेल त्याच्यात. आणि माऊली आणि निवृत्तीनाथ हा वेगळाच प्रकार आहे. म्हणजे माऊलींनी समाधी घेतल्यावर निवृत्तीनाथांची पहिली रचना जी आहे ना, विचार कर, कार्तिक वद्य त्रयोदशी 1296 आले, तरी शिळा सरकवली त्याने आणि पांडुरंगाने. मी तेव्हाचा भागवत धर्मातला अर्धवी कोणतरी मोठा माणूस आणि एक गुरु, म्हणजे शिळा सरकवली, माऊली आत बसले. काय लिहिलं निवृत्तीनी, निवृत्तीनाथ म्हणतात, मायबाप आम्हा त्यागी आले जेव्हा. मी बाळ असताना ते आई वडील आम्हाला सोडून निघून गेले. मायबाप आम्हा त्यागी आले जेव्हा, आईचे दुःख तेव्हा झाले नाही. असेच हे. आणि म्हणून ते इवलेसे रोप लावे त्याचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला. मनाची ये गुंती गुंफियेला शेला. फार सुंदर प्रकार आहे हा, की मनात गुंतलेत ना ते काही निवृत्तीसारखे निवृत्त नाहीये. सोपान इज कॉल्ड एज ट्रान्झिशन. असते काही स्टेजेस वर जायच्या, अचिव्हमेंटच्या आहेत त्या. मुक्त नावानेच मुक्त आहे. एकुलता एक माणूस आहे विद्रोह करणारा फाट. ही गीता तुमच्याकडे अडकले का, संस्कृतमध्ये अडकले का, ना वाचतात नाही का. मी प्राकृतमध्ये आणतो ती. बंडखोर कवी ज्ञानोबा. काय उपकार आहेत, प्रचंड उपकार आहेत तुमच्या आमच्यावर केलेत. गीता भारी आहे, सगळं छान आहे. ते आपल्या प्रस्थान त्रयीमधले एक प्रकार असतो, त्यातला जो प्रकार आहे तर भगवद्गीता लोकांना कळलीच पाहिजे त्यातली शिकवण. पण भाषेमुळे कळत नाही का. मी आणतो प्राकृतात. बाकी शांत. पण मुक्ताबाईची अवेलना झाली का, मुक्त्याला कोणी हाडहाड केले का, तिला मांडे खाता येत नाहीत का, चल मी पाठीवर मांडे वाजून देतो. म्हणजे सच्चिदानंदांना तिने जिवंत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर व्रताच्या, सोसायटीच्या आजच्या भाषेत नियमांच्या विरुद्ध जाऊन, पण सोसायटीला नुकसान न होऊ देता सोसायटीच्या फायद्यासाठीच कोणी काय केलं तर ज्ञानेश्वरांनी केलंय. ते चौतळून उठणं कोणाचं काम आहे, चौघांच्या तर माऊलींचं प्रश्नच नाही. म्हणून ते मनात गुंतलेत ना. का नाही, माणूस आहे तो, श्वास घेणारा माणूस आहे. काय मनाची जी गुंती गुंफियेला शेला. आणि इथे माऊली मोठे होतात सगळ्यांपेक्षा, तुमच्या माझ्यापेक्षा. आहेच, हा वाक्य चुकलंच माझं, पूर्ण काढून टाकते. ही मनाची गुंती गुंफियेला शेला. महत्वाचं काय करतात, बाप रखुमा देवी बरे विठ्ठले आरपिला. माझा बाप आहे कोण, तर रखुमा देवीचा वर म्हणजे नवरा, रखुमा देवीचा नवरा जो माझा बाप, ज्याचं नाव विठ्ठल आहे, त्याला मी हा शेला अर्पण करत आहे. विचार कर, जसं की गंगा आली गंगोत्रीतून निघून धाड 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 करत भागीरथी, आणि समुद्रात मिळायच्या ऐवजी पुन्हा जर गंगोत्रीला गेली तो कसा तो राहील ना, फ्लो सतत खळखळत राहील. म्हणून ते आहे की जिथून मी आलो त्याच नाळेला अर्पण केलंय ना, की बाप रखुमा विठ्ठले आरपिला. आणि तसं असेल तर मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासी आला. खाली पडलेले उत्फुल्लित मोगरा मी खुडून नाही वेचून घेईपर्यंत वरच्या कळ्या आहेत ना त्या फुलून मोगरा होतोय. आत्मज्ञान म्हणा, आत्मसाक्षात्कार म्हणा, पण अशा रचना आहेत त्या. आणि या रचना आपण अशा जर पाहिल्या, माझ्या आता जे बोललो तसं, तर तुझ्या माझ्या आयुष्याला आपण नक्की त्या एक सोपान म्हणून बघू शकतो की. आणि मग कधी होणार आहे, कारण तोंड मी वेगळा नाही हे कळू दे. आणि मगाच आपण जे पाहिलं की तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर पुढचं आहे की माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. काय पाहिजे, सगळं तोच आहे म्हणलं ना तर सुंदर राहणार आहे. पण त्यासाठी थोडं समर्पण पाहिजे, असं वाटतं, समर्पित पाहिजे. आणि संत रचना, त्यातली संतांची शिकवण म्हण किंवा धार्मिक गोष्टी म्हण, नसतील आवडलं तर नथिंग लाईक इट. हे क्या बात आहे, स्वागत आहे, असं हात पसरून स्वागत आहे. पण हेही पण नसेल करायचं ना, तर ॲटलिस्ट त्या कविता म्हणून जरी ऐकल्या तरी गुगल मॅप शिवाय संत रचनांची मदत घेऊन तुला कुठल्याही चक्रव्यूहातून बाहेर येता येतं. आणि त्यांनीच प्रॉमिस काय केलंय, जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. आणि त्यातलं कडवं इतकं सुंदर आहे की मी बोलतोय बरळतोय मी बोलतोय त्यात खूप चुका आहेत माझ्या त्या चुका म्हणून दुरुस्त करतोयस रे आणि बाहेर आणतोयस. मला वाटतं मी खूप वजन घेऊन जातोय की मी केवढं तूच मला घेऊन जातोयस मला भार पण तूच वाहतोयस मी थोडं घाणघाण बोलतोय ते पण तू नीट करून देतोयस आणि बाहेर आणताना छान करून आणतोयस तू बाहेर कारण तू आहे ना माझ्या बरोबर. त्यांनी इतकं मला प्रॉमिस केलंय त्याच्यामुळे पण त्यासाठी परत सांगेन महत्वाचं काय पाहिजे जसं ज्ञानोबा म्हणतात भवतार कुहा काना वेगी भेटावा का कळकळ आणि सेम थिंग भेटी लागे जेव्हा लागली से असं की हा तुकवाला टाहो आहे फोडला त्यांनी. मी टाहोच म्हणतो की ह्या दोघांच्या ज्या रचना आहेत ना की मला तिथपर्यंत जायचंय की भेटी लागे जेव्हा लागली से असं की बाहेर रात्रंदिवस वाटत होती की जसं पौर्णिमेचा चंद्र आणि चक्कर नाता येणार की आपल्या माहेरच्या मुली साड्या दिवाळीची काळजी पाहिजे कधी मला तिकडे जाता येईल हे जर जेव्हा आतून बाहेर येईल तेव्हा त्या गोष्टी होतील मला वाटतं पण त्यात इंटेन्सिटीत कमी पडतो असं मला वाटतं. सो तसं माऊलींविषयी आपण बोललो पण अजून एक संत आहे संत तुकाराम महाराज. सो त्यांचे अभंग आजही अजरामर आहेत म्हणजे काय प्रश्नच नाही. पण महाराजांविषयी लोकांचा गैरसमज असा आहे की महाराजांनी परमार्थाच्या नावाखाली संसाराची हेळवण केली किंवा हेळसांड केली. सो त्यामुळं आज लोक असे कन्फ्युज आहेत की परमार्थ करावा का संसार करावा. एक तर मित्रा की ज्यांना कोणा असं वाटतं ना त्यांनी स्वतःला माणूस म्हणून घेऊ नये या मताचा मी म्हणजे असे प्रश्न मला देणाऱ्यांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे हा प्रकार माझा. आणि परमार्थ किंवा संसार हा जो प्रकार म्हणतोस आपण कोण आहोत हा विचार करणारे हा पहिला मुद्दा. आपण कोण आहोत जसं मी रामाच्या म्हणजे गीत रामायणाबद्दल बोलताना बोलतो की राम आणि सीता एकामेकावर अन्याय काय केला वगैरे वगैरे असे काहीतरी थातूर मातूर प्रश्न असतात. अतिशय 2 पुस्तकं वाचून जोडाक्षर विरहित पुस्तकं असायची ना लहानपणची म्हणजे त्या लेव्हलची पुस्तकं वाचून मी एक वाक्य त्यातलं सांगतो की 10 राजपुत्रातला एक युवराज होतो 10 राजकन्यातली एक युवराज्ञी होते. राणी होणं हे व्रत आहे राजा होणं हे व्रत आहे हे ज्याला कळतं तो युवराज. बाकीचे राजपुत्र तर बाकीचे राजपुत्र म्हणतात की नाही त्यालाच राज्यावर बसू दे आम्ही नाही बसणार बाकी किती शस्त्रशास्त्र अस्त्र शिकलो असलो तर तो एक वेगळा एक जिस्ट असतो ते लक्षात ठेवता तो जसा प्रकार आहे तसं काहीही समजून न घेता ठपाठप बोलणारा लोक हा मुद्दा आहे. ओके. आणि तसं नामदेवांच्या सुद्धा याच्यात काही जणांचे अभंग आहेत त्यात नामदेवांच्या पत्नीच्या काही अभंगात त्याने उल्लेख केलाय की माझ्या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी खूप सुंदर सुंदर वस्त्र घालतात मला चिरकुट मिळतं आणि मी अशी खंडे जर्जर घालते. तुला काय आता आठवलं मित्रा आपले डॉक्टर राचिन ढेरे यांचं जे खंडोबावरचं काम आहे त्यात आम्ही खंडे शब्दाचा अर्थ वेगळा त्यांनी हायपोथिसिस मांडला होता गृहीतक आणि देवाच्या कृपेने मी ते एशियाटिक सोसायटीचा तर्फे किंवा मग नंतर माझ्या वैयक्तिक लेवलला जाऊन खंडोबाच्या आसपासच्या परिसरांचा अभ्यास केला त्यातून खंडे याचा अर्थ काढून आम्ही खंडोबाबद्दल वेगळं बोललोय ते परत कधी तुझा उत्साह असेल तर म्हणजे खंडे जर्जर की मला वस्त्र फाटकाच वापरायला मिळते हे नामदांच्या काळात सुद्धा आहे. आपण थोडं संत आणि तुकोबा आणि ज्ञानोबातनं बाहेर येऊ आत्ता या प्रश्नासाठी कारण एक माऊली आहेत आणि दुसरे संतश्रेष्ठ जगद्गुरू आहेत. एक पाया आहे आणि एक कळस आहे. इथे पोचायला खूप खूप पात्रता पाहिजे यांच्याबद्दल वैयक्तिक बद्दल बोलायची फाईन सोडून देऊ. पिडियाट्रिक डेंटिस्ट ॲज अ काउन्सिलर ॲज अ मित्र तुझ्या आयुष्यातला अनुभव बघ ना करिअरच्या मागे लागणारी कमी लोक बघतोस का तू. नाही सगळेच आहेत. ते घरात सुखी असतात का नाही. त्याची बायको म्हणणारच आहे ना की मला हा वेळ देत नाही. माझ्या वेरूळमध्ये जा कैलासात जा तिथे तालमंडप आहे समोर महायोगी शिव बसलाय गजासूर वधाचं मोठं मोठं शिल्प आहे 20-20 फूट उंच आहे. तर पार्वती पण वैतागून अशी इथे शंकर नसतो ती अशी बसली मला पण नको म्हणते एवढं थोडं माझ्याकडे बघ लक्ष दे ना जर मी बायको असेल तुझी तर वॉटेवर हा जो प्रकार आहे तिकडचा. तसं संसार परमार्थ हा जो प्रकार आहे ना हे खूप तारेवरची कसरत आहे हा पहिला मुद्दा. त्यात मला म्हणशील रामदास स्वामींचं तरी काय म्हणजे तुकोबांना जो स्कूल ऑफ थॉट बोलतो तेच तुला हे पण म्हणणार आहेत लग्नातनं पळून गेले वगैरे वगैरे गोष्टी ज्या असतात. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की संसार
आणि परमार्थ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण न्यायाधीश नाही. सध्या प्रॉब्लेम काय झाला आपल्याकडे आणि मीडिया हातात असल्यामुळे टाकटूक याच्यामुळे झालंय काय माहिती का, आपणच कोणावर तरी हाणामाऱ्या करायच्या, मग आपणच FIR करायचा, आपणच पोलीस पाटील व्हायचं, आपणच वकीलपत्र घ्यायचं, आपणच न्यायाधीश व्हायचं ना, आपणच तुरुंगात टाकून त्या जेलर व्हायचं. सगळं रोल आपणच करतोय. तर आपण वेन स्टार्टेड मूलभूत कर्तव्य न करता मूलभूत अधिकार मागणाऱ्या वृत्तीचे द्योतक सगळे आपण सध्या आहोत. ओके. तर समोरच्याला आरोपीच्या कठाड्यात टाकायच्या आधी स्वतःकडे प्रत्येकाने बघावं हे मला वाटतं. हे पण संत रचनेतून शिकलो मी. रामदास स्वामी म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, की तो मेलाय म्हण, हारलाय म्हण, कोसळलाय म्हण, दुसरा माणूस शोक पण वाहतोय, शोकाकुल आहे किंवा टिंकल पण करतोय, काही वाट लागली गेला का, मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. बाबा तू पण त्याच रस्त्याने चाललाय बाबा, आत्ता नाहीयेस. ओके. त्याच्यामुळे आपण जेव्हा कोणावर बोट दाखवतो आधी स्वतःकडे बघावं, हा माझा मुद्दा. तुकोबांनी पारमार्थिक राहून संसाराची हेळसांड केली असं म्हणणाऱ्यांनी स्वतः नीट विचार करावा की मी करिअर करत इकडे तिकडे फिरतोय, मी माझ्या बायका पोरांची काळजी घेतोय का. पहिला मुद्दा. तू जर आयुष्यात योग्य वेळी झाला असलास रिटायर्ड संसारात तर सांगू शकतोस की महेंद्रसिंग धोनी व्हिडिओ रिटायर्ड अर्लियर. तू हातातली शस्त्र खाली ठेवतेस त्याला कशाला बोलतोस तू. तर आपल्याकडे प्रकार असा आहे, आपण जर आपल्या संसारात इतर लोकांना ठीक ठेवत असू ऑन पेपर, मग आपण चर्चा करायला बसू. आपण तुकोबांचं बोलू. पण तुकाराम महाराजांबद्दल बोलताना तुम्हाला 17 शतकात जायला पाहिजे, रामदास स्वामींबद्दल बोलताना तुम्हाला 17 शतकात जायला पाहिजे. आता लक्षात ठेव, बेसिकच फरक बघ ते काय झालं असावं. मग माझं मत सांगतो. 13व्या शतकात तो ओंकार आहे बघ, ओंकार म्हणजे गणेश, ओम. माऊलींनी वर्णन काय केलंय, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारी महामंडळे, ते एकवटून तो गणेश झाला. हा माऊलींच्या वेळचा आहे. 1290 ज्ञानेश्वरी आहे, इसवी सन. 1275 जन्म आहे माऊलींचा आणि 96 समाधी आहे. अल्लाउद्दीन खलजी जस्ट आलाय त्यावेळी, पण अजून देवगिरीवर यादवांचा विजयध्वज फडकतोय ना. अजून माझ्या घरात सगळे घुसून माझ्या आया बहिणींवरती अत्याचार झालेले नाही आहेत, अजून बापाला मारलं नाही गेलेलं, अजून मी सोन्याचा धूर आहे. पण तेव्हा त्यांचं साहित्य पण अतिशय सुंदर बाहेर येत आहे, कारण समोरचे जे ऐकणार आहेत त्यांच्या डोक्याचा लसावी त्यांनी काढलेला आहे आणि तो भारी आहे. पण तुकोबा जेव्हा येतात 17व्या शतकात तेव्हा संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी या दोघांचं कार्य फार वेगळ्या प्रकारचं आहे. आपण ओरबाडले गेलोय, आम्हाला अस्तित्वच नाहीये आम्हाला. मग माऊली तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानोबा तू लिहिलंस ते अतिशय बरोबर लिहिलंस बाबा, पण आजची लोक सर्वायबल पण होत नाही त्यांचं, त्यांना एवढं नाही कळणार. आकार चरण योगलं तर मी सोपं करतो लोकांसाठी. मग काय दिलं त्यांनी, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश रूप गणेशाचे. दत्त अवधूत चिंतन शिकवतात, नाही कळते आम्हाला, झेपत नाहीये, सोपं करतो. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. म्हणजे त्या संतांवर बोलताना आसपासचा ऐतिहासिक तुम्ही घटनांचा उहापोह केलाच पाहिजे, गरज काय केलीच पाहिजे. आणि संसार आणि परमार्थ त्याच्यासारखंच आहे, कुटुंब व्यवस्था आणि करिअर, यू कॅन डिनाय एनिथिंग. ओके. त्याच्यामुळे माझं क्लिअर म्हणणं आहे की आपण हे एकत्र आणतो कशाला. तुकोबांचं संत म्हणून आयुष्य बघायचं आहे, तुकोबांचे संत म्हणून संत रचना, त्यांच्या रचना बघायच्या, साहित्य बघायचंय. आम्हाला हाऊस असते सायकोलॉजीत काही. आता धरून चल, मी तुला जे आत्ता बोलतोय, तुला मी इथे गप्पा मारायला, माझे विचार स्पष्ट सांगायला, साध्या भाषेत बोलायला, एक इंडॉलॉजिस्ट किंवा संत साहित्यावर प्रेम करणारा म्हणून मित्र आवडलो, पण तुला मी डेंटिस्ट म्हणून आवडलो पाहिजे असं कोणी सांगितलं. तुळशी राहुल दादा तो खूप छान बोलला, सगळं इंडॉलॉजिस्ट आपण परत या विचार करू किंवा संत साहित्य, पण तू भिकार डेंटिस्ट आहेस, आय शुड ॲक्सेप्ट इट. त्याच्यामध्ये माझ्या पेशंट म्हणून प्रेमात आहेत माझ्या की राहुल दादा यू आर द बेस्ट ऑफ द डेंटिस्ट. त्यांनी माझ्या प्रत्येक गाण्यांच्या कार्यक्रमाला यावं असं आग्रह करणं पण चुकीचं आहे. मी आपण माणसाला डिलीट करतो, पटतं का बघ. एक माणूस मामा म्हणून खूप चांगला आहे, पण तोच माणूस काका म्हणून विकृत असू शकतो. गोष्टी वेगळ्या या. म्हणजे माझं स्पष्ट म्हणणे, संसार आणि परमार्थ मुद्देच वेगळेत ना. एक ॲलोपॅथी आणि एक आयुर्वेद रे.
आपल्याला का हाऊस एकत्र आणायची हा मला मुद्दा कळत नाही. त्याच्यामधला दुसरा मुद्दा, आता खूप लोक तन्मन, आता माझं उदाहरण घे. छान एका कॉलेजमध्ये शिकवत होतो, वरच्या लेवलला होतो, पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलचा फाउंडर आहे, तिथे पहिल्यापासून काम केलंय, 2 चालण्यात दवाखाने होते. झाला साक्षात्कार की सध्या खूप अनरेस्ट आहे आणि मूर्ती आणि देवळ आणि लेणी काय कोण, आपण ते काम करूया म्हणून सगळं सोडून हे काम करायला लागलो की नाही, हे अव्यवहार्यच आहे की नाही. लोक म्हणतात तुला काय प्रॉब्लेम, घरी पैसे आहेत की, कमवून ठेवलेत की, आई डॉक्टर, बाबा डॉक्टर वगैरे वगैरे, बायको डॉक्टर. म्हणलं घरी पैसे तरी हा मुद्दा नाहीये, रोजचे इन्कम मी थांबवलं की नाही, हे अव्यवहार्यच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एका स्वप्नाच्या मागे लागता तेव्हा ऑलवेज इट द कॉस्ट ऑफ समथिंग. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. पण महत्वाचा 2 पल के जीवन से एक उम्र चुरानी है, हा जो प्रकार आहे. म्हणून आनंदवन भुवन स्वप्न आहे ना आपलं. आणि म्हणून तो प्रकार आहे. मग इथे काय म्हणतात आपले माऊली की हे बरोबर आहे की आरोप हा प्रकार वेगळा आहे, पण करणारे कोण हे फार महत्वाचा मुद्दा आहे रे. म्हणजे का गायकाने दुसऱ्या गायकाला सांगू गाणं तुझं गाणं आवडलं नाही मला, रसिकांनी सांगावं कारण मी तिकीट काढून तुझं गाणं ऐकायला येतोय, आता तुमचा पहिल्यासारखा आवाज लागत नाही, हे तू सांगू शकतोस, दॅट्स फाईन. चौथ्यात नसतं बोलायचं. पण आपल्याकडे नाटकातले सिनेमातले लोक समाजावर बोलतात, सामाजिक कार्यकर्ते सिनेमावर बोलतात, डान्सर असतो तो साहित्यावर बोलतो, साहित्यिक असतो तबला. कशासाठी, काय संबंध काय तुमचा, तुझे परिगच वेगळे ना शाळेला. आणि तुम्ही काय केलं पहिलं बघा, हा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे, तू तुझ्या करिअरच्या मागून पैसे एकत्र करत असताना तू तुझ्या आई वडिलांची, बायका पोरांची काळजी नीट घेतली असतीस तर आपण समोर बसू, देवाच्या शपथ सांग की मी करिअरच्या मागे लागताना माझ्या एकही नातेवाईकाला तुडवलं नाहीये, एकाही मित्राला हाणलेलं नाहीये. ओके, शपथ घे, मग आपण तुकोबा महाराज आणि समर्थांबद्दल बोलूया. ते संसार आणि परमार्थ या 2 पॅथी वेगळ्या झाले, एकत्र आणायची गरज नाही. तुकोबांचं तुम्ही साहित्य बघा, तुकोबांचं अध्यात्म बघा, समथिंग डिफरंट. 2 गोष्टी एकत्र पाहिजेत कशाला, हा जो मुद्दा आहे. आपल्याला फार किडा आहे की समजा हा कलाकार चांगला आहे का, कलाकार छान गायक आहे, छान गायिका आहे, छान कलाकार आहे, नाही तो दानशूर पण पाहिजे, तो तुझा गालगुचून घेतला पाहिजे, तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून आल्यावर गुणगुणून पण दाखवलं पाहिजे, तुझ्या मुलीच्या लग्नात देऊन कशासाठी. तो काय म्हणतो मी कलाकार आहे, खेळाडू म्हणतो मी हेल्मेट न घालतो उभा राहतो, किती फास्ट बॉलर असेल, नाही मग तो माणूस पण छान पाहिजे, नवरा छान पाहिजे, कशासाठी. आणि दे हॅव दे क्लेम. कधी तुकोबाने सांगितलंय मी खूप छान चांगला बाबा आणि त्याला नवरा होणार आहे म्हणून. जर कुठला कलाकार म्हणला असेल की नाही मी खूप दानशूर आहे आणि तो कदरू निघाला, हाणून धरून मी पण येतो, चला करू हंगर स्ट्राईक सो कॉल्ड. पण आपलं म्हणणं आहे आपल्याला तो माणूस आवडला ना, त्याला देवत्व दिलं ना, त्याला माणूस काढून टाकतो बाहेर काय. हा प्रश्न खूप सुंदर आहे. संत जसं मला म्हणणं सुखाविरुद्ध दुःख आहे, आनंद वृत्ती आहे. संत काय आहे. ऋग्वेदात माझ्या वाचनाप्रमाणे, आय मे बी रॉंग, ऑथेंटिक नंतर सांगेल, पण माझ्या वाचनाप्रमाणे ऋग्वेदात हा शब्द 3 वेळा आलेला आहे संत. हे विशेषण आहे. ओके, विशिष्ट विचारधारा घेऊन जगण्याचं विशेषण आहे संत. कारण तू बघ ना की आपलं वारकरी संप्रदाय येऊन, मी सांगतोय माऊलींच्या वडिलांच्या विठ्ठलपंताच्या आलीपासून वारी चालू आहे आपली, तिथपासून पाहिलंच तिथपर्यंत संत शब्द किती वापरला गेलाय, फार कमी आहे. की मला तर खूप वाटतं वारकरी संप्रदाय जो आहे ना माऊलींपासूनचा, तो संत शब्दाचा मी प्रवर्तक म्हणत नाही पण फेमस नक्कीच त्यांनी केलंय. त्याच्या आधी काय ना स्वामी शब्द आहे, नाथ आहे. बघ ना ज्या ठिकाणी वेगळे शब्द आहेत, स्वामी आहेत, नाथ आहेत, पंत आहेत, वेगळे शब्द आहेत. प्रत्येक तू पाहिलंस त्या काळात आसपास वीरशैव आहे, कापालिक आहेत, कालामुख आहेत, वीरशैव आहेत, लिंगायत आहेत, महानुभाव आहेत. तर उपाधी काय काय आहेत. स्वामी उपाधी आहे, नाथ उपाधी आहे, गुरु उपाधी आहे, संत उपाधी कुठे तिथे फार कमी वेळा म्हणलं गेलंय. ओके, वारकरी संप्रदायापासून मात्र संत हे तुला मला इकडून तिकडे घेऊन जाताना आणि कानडा इतक्या आमच्या भवसागरात बुडत चाललो असताना तो पलीकडे घेऊन जाईल. तो जो विचारधारा आहे, विचारधारा तुमच्या माझ्यापर्यंत आणणाऱ्या नावाड्याला त्या अतिशय वाईट वाईट लाटा आहेत, त्यात मी वाहून जाऊ शकतो, तडफडून जाऊ शकतो, तिथून अलगद बाहेर आणणारा नावाडी असतो ना, ऐल तर पहिल तर गाडी घेऊन जाणारा, त्या नावेतून घेऊन जाणारा जो तो आहे त्याला मी संत म्हटलंय. आणि आपल्याला सवय वाईट आहे की एक माणूस छान म्हणलं की तो छान सगळीकडनंच पाहिजे, ते जर बाहेर या त्यातून असं मला कायम वाटतं. त्याच्यामुळे म्हणून परत रामदासांना तिथे वाटतं की विचारलं मग त्याने फार भोगलं का रे असं, की तुकोबांनी खूप भोगलं का, ज्ञानोबाने खूप भोगलं का,
पण रामदास स्वामी म्हणलेत ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचार हे म्हणा तोची शोधून पाहे. आणि मला म्हणणं की ते जगात सगळ्यात सुखी कोण आहे, आपण सुखी राहायचा प्रयत्न करतोय. कारण मला रामदास स्वामींचं पुढचं वाक्य फार आवडतं त्याच्यातलं, ते जगलो तर आपण सुखी राहू शकतो. मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तूच काहीतरी केलंस. आपण नाही आजकाल माझ्या तो मित्र असा वागत नाही नीट, काही माझी बायको नीट वागत नाही, आई नीट बोलत नाही. त्याला काय स्वप्न पडलं होतं का? काय लिहिले माऊली रामदास स्वामींनी, मना त्वाची रे, तूच त्वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आणि मग हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे वाक वाक पाहिजे. पण रामदास स्वामी म्हणतात, मला सांग पा रावणा काय झाले. दशानने येतो, दशानने येतो, कुबेराला हरवणार आहे, त्याचा मुलगा इंद्राला हरवणार आहे. काय आहे तो की त्याच्या गावाच्या बाजूनी जे उत्तरेला भारत आहे, 64 योजना समुद्र आहे, मागे तर खाली अथांग समुद्र आहे, असा रावण आहे. मला सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळहा पाठी लागी. वासना म्हण, आज वक म्हण, आजकाल करिअर ओरिएंटेड म्हण, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, करा करा. ही एक वासना आली, सगळं होतच नव्हतं झालं. त्याच्यामुळे कुठे केव्हा आणि काय आणि जिंकल्यावर कसं वागावं वागू नये. आमच्याच गावस्करनी म्हणलेलं गाणं आहे बघते, क्रिकेट राजा, त्यातलं कडवं मला आवडतं. असं कडवं आहे, तू ऐकत असता जयघोषाचे नारे, या काळगतीचे नकोस विसरू वारे. की नीट राहा, फटकार असुक तू चेंडू त्या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या चराचराला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आणि मग असं जर मला सुखात राहायचं असेल तर सगळ्यांनी काय फॉलो केलं पाहिजे, तर तुकोबा रायांची आर्तता, जे आपण रिकॅप केलं कन्क्लुडिंग, की तुकोबांची आर्तता, की भेटी लागे जीवा लागलीसे आज. काय लिहिलं रे, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, तिथं चकोराला पडलेलं चांदणं पाहिजे. संसार करून मी थकलेल्या त्या सासूर वाशिणीला दिवाळीची वाट पाहिजे, मला माहेर जायचं आहे, की तितके भेटी लागे जीवा लागलीचे असं पाहिजे. ज्ञानोबांचं घेऊन जाणं विवेक पाहिजे, की भवतारक हा काना वेगी भेटावा का. तो आल्यानंतर अवचिता परिमळू, इंडिकेशन घेता आलं पाहिजे आपल्याला. ते आल्यावर त्याला कडकडीच मिठी घेता आलं पाहिजे, सोन्या मोन्या गोट्या करून इठाई पिठाई माझे कृष्णाई हट्ट केला पाहिजे. तो आल्यानंतर ऍक्सेप्ट केला पाहिजे की मी जिंकलो म्हणून सोन्याचं दिनू आमचं एन्जॉय केलं पाहिजे. आपण आज जगतोय मी, विसराच नाहीये, कारण त्याचा अपमान तुझा अपमान आहे का, तुझं वेगळंच नाही आहात. मग तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, आपण एकच होत सगळे. किंवा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, हा जो प्रकार आहे का आपण सगळे एकच होत, हे प्रकार कळले पाहिजे. वर्णन करणं त्याचं. आपण आजकाल आलं नातेवाईकात बघ, ऍप्रिशिएट सोड, ऍक्नॉलेज पण करत नाही. तुझी बायको, तुझी आई, तुझे कोण मित्र मैत्रीण जे कोण मित्र असतात, तुझ्या एवढे धडपडत असतात, पण स्वयंपाक करून ते आल्यानंतर हे थँक्यू, हे छान झालंय, छान फार पुढचं आहे, थँक्यू म्हणत नाही. आपण दोघं बाहेर राहतो, ती आदण ठेवून चहा घेऊन येते, थँक्यू तर म्हण. चहा काय झाला हा मुद्दा वेगळाच आहे पुढचा, ऍप्रिशिएट नंतर कर, ऍटलिस्ट ऍक्नॉलेज. पण पांडुरंग का ते सुंदर दिसतोय, सुंदर झालं उभे वेटेवर, अरे कर ना ऍप्रिशिएट, सुंदर दिसतोय तो. तर आपण ते पण करत नाही अनेक वेळा. आणि ते करावं असं मला कायम वाटतं. कर्तव्य म्हणून कर बाबा, पण कर तरी. छान वाटतं समोरच्याला की ते आहे. आणि ते झालं की मात्र तुला कळतं की यू हॅव अचिव्ड व्हॉट यू वॉन्टेड टू अचिव्ह. आणि मग अरे रे ज्ञाना झाला सी पावन, तुला तुझे ध्यान कळवाले, पण जिथून मिळाले तिथेच परत द्यायचंय. म्हणून मोगरा फुलला होणार आहे. पण लक्षात ठेवा, फक्त निर्गुण चालणार नाहीये. कारण निर्गुणाचा संघ धरला जो आवडी, त्याने केले देशोधडी. म्हणून निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संघेच पाहिजे. आणि इतकं आल्यानंतर देवाला सांगायचं थँक्यू. आजकाल नाही का रिटर्न गिफ्ट प्रकार असतो की नाही, हा की मी हे अचीव्ह केलं तुझ्यामुळे केले बरं का, कारण तूच होतास माझ्याबरोबर, जिथे जातो तेथे तूच होतास, आता अचीव्ह केलेस, मला दे ना काहीतरी. तर देव म्हणेल मी काय देऊ रे बाबा, त्यांनी जर आयुष्य जगतोय मी खरं फ्रँकली, मग पुन्हा पसेरान कशाला मागायचंय मी. पण तू सांगितलंच मी जगत आलोय, थँक्यू बरं का, हे काम जमलं, मला दे ना. ते काय म्हणतात स्वप्न माऊलींचं काय आहे ते ठीक आहे, दुर्गाचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आपण धर्माबद्दल बोललो की माझी विशिष्ट धारणा शक्ती, मग जो जे वांछित होतेला हो प्राणी जात. आणि मग काय वर्षात सकळ भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी.
ते अनवर हे महत्वाचं आहे. माझ्या आसपास ईश्वरनिष्ठच लोक ठेव. ईश्वरनिष्ठ म्हणजे त्या विषयावर, ईश्वरनिष्ठ म्हणजे फक्त आंधळ होऊन राम 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 करणारे लोक म्हणत नाहीत बरं का. ईश्वर म्हणलेत ते, की हे जग चालवायला जी एक शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, तिच्याशी निष्ठ पाहिजे. आणि अजून तू विचारलास निष्ठावान, ती ऊर्जा कुठे रे? जा ना अथर्ववेदात, अथर्व शीर्ष काढणं. ती ऊर्जा कोण आहे? ऊर्जा कशी आहे? तिला गुण नाही आहेत, गुणातीत आहे. कारण आमच्या आपल्या मेडिकल सायन्समध्ये 3 गुण असतात ना. मेडिकल एक्टो एंडो मिझोडम म्हणतो, डर्म लेअर्स आहेत. आपण कफवात पित्त विकार म्हणून पाहिजे तर उम म्हणू. त्रिगुणांचे खेळच खेळ आहेत सगळे आपल्याकडे. राजस तामस सात्विक. 3 गुण असले तर तू व्यक्त होतोस. 3 गुण नसले तू व्यक्त होऊच शकत नाहीस. गुण पाहिजे, गुणातीत. ऊर्जा कुठे आहे? चत्वारी वाक्पदानी काय वर्णन केलंय त्या ऊर्जेचं? चत्वारी वाक्पदानी त्वम गुणत्रयातीत, देहच नाहीये. त्वम देहत्रयातीत, अस्तित्वच नाहीये. त्वम कालत्रयातीत, अरे आहे कोण तू? मूलाधारो स्थितोऽसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मक. आपल्या आपल्या मूलाधाराशी असणारी सुप्त अवस्थेतली जी ऊर्जा आहे तीच तुझी शक्ती आहे. मग या शरीराला मी जर अवधूत म्हटलं, त्या ऊर्जेला दत्त म्हणायचं. या शरीराला मी जर माधव म्हटलं तर त्या ऊर्जेला मी राधा म्हणायचं. या शरीराला राम म्हटलं, तिला जानकी म्हणायचं. आणि ह्या शरीराला मी जर एक आजच्या काळातला मनुष्य म्हटलं तर त्या ऊर्जेला मी संत साहित्य म्हणतो. ह्या ज्या रचना आहेत, आणि असे जिथे ईश्वरनिष्ठ यांची मांदियाळी पाहिजेत. एक नको मित्र, असेच मला लोक पाहिजेत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आणि ते कसे ईश्वरनिष्ठ माहिती आहे का, कसे निवडायचे? मग ते वर्णन आहे. चला कल्पतरूंचे आरव. एक कल्पतरू मिळणार नाही. एक कल्पतरू. कल्पतरू म्हणजे ते नाही का, त्या झाडाखाली वस्तू इच्छित ते मिळतं तुला सगळं. चला, चालणारा अचल चला. ते लोक चला म्हणतात. चला ना, चला कल्पतरूंचे आरव म्हणजे जंगल. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. एक चिंतामणी, तो मणी आहे चिंतित केल्यानंतर देणारा. असं गावी चाललोय चेतना चिंतामणीच्या. अहो बाबू, विचार कर, चला कल्पतरू चेतना चिंतामणीचे गाव. आणि हे सगळं मिळावं आणि मग जे ईश्वरनिष्ठ लोक मिळतील अशा ठिकाणी जाऊन. ते कसे पाहिजेत? चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. चंद्राची शीतलता आहे, सुंदर प्रकाश आहे, पण डाग नाहीये. सूर्याचा प्रकाश आहे, सगळे जीवनसत्व आहे, पण त्याचा दाह नाहीये. असे सगळे माझे सोयरे असोत. इथे रामभाऊ शेवाळकर अप्रतिम बोलतात. ते म्हणतात, आपण का चुकतो? माझे नातेवाईक जे आहेत ना, मित्रपरिवार, ते असे असावेत असं आम्हाला वाटतं. पण ज्ञानोबा म्हणतात तसं नाहीये. जे असे आहेत तर नातेवाईक करा आपलं तुम्ही. आणि ईश्वरनिष्ठ एकत्र आलं ना, मग ते स्वप्न आहे आपलं. ते स्वप्नानंतर 17व्या शतकात परत रामदासांनी पाहिलंय की उदंड जाळले पाणी, तो जो प्रकार होता, जप तप अनुष्ठानी आनंद वनभुवनी. हे सगळ्यात मला शेवटी आनंदात राहायचं. कारण आनंद ही वृत्ती आहे. सुख आणि दुःख मॅनेज करता येतं, पण जर सुखी जगायचं असेल, पुन्हा आपण तिथे कंट्रोल करू, सर सुखी तुला जगायचं असेल तर सुदैवानी दुर्दैवानी काही सापडलंच नाही कोणी. मित्रपरिवार नाहीये, नातेवाईक नाहीये, सायकाट्रिस्ट कोणी नाहीच आहे मदतीला. मला औषध पाणी नाहीये, काहीच करता येत नाही. तर सगळं विसरायच्या आधी संतांच्या रचना ऐकल्या आणि त्यांचा जर हात धरला असा, पण समर्पण पाहिजे की तो आहे हे जर माहिती असेल, मला वाटतं जगणं सोपं होतं. आणि खूप माझे मित्रपरिवार पाहिलेत मी, काउन्सिलिंग करताना अनुभव पाहिलेत. कारण नसताना स्वतःलाच रागराग करणारे लोक पाहिलेत, स्वतःवरतीच रागराग. मला वाटतं मी मोघ्यांची 4 वाक्य बोलतो आणि थांबतो की मला फार आवडणार म्हणजे या विषयाचं. सुधीर मोघ्यांनी छान शब्द दिलेत की आपल्या लोकांसाठी, जे रडके लोक आहेत ना, की काहीच मला मॅनेज होत नाही वगैरे, ते म्हणतात, येणे इथे जाणे पुन्हा, दुनियेत येणं जाणं, येणे इथे जाणे पुन्हा काही तुझ्या हाती नसे, दुनियेत या आलास तू हेही गड्या थोडे नसे. तो भाग्यवान रे मरुनीही जो रे, तो पापणीत ना हत्या प्रसन्न हासतो, लिर संपती जसे क्षण पाखरू तसे, शोधित ते ठसे माणूस वाढत. आपण कुठले तरी ठसे शोधत शोधत पुढे जातोय. इथे जन्माला आलो माणूस म्हणून, हे काय वाईट आहे? आणि तू मी आहोत, आता मी तुझ्यावर आहे, मी म्हातारा आहे, पण आता ज्या लोकांना मराठी कळतंय, आम्ही रेडिओ ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालोय आणि रेकॉर्ड प्लेअरवरती गाणी ऐकत, मग कॅसेट्स आल्या.
CD फार नंतरचा मुद्दा आहे. आता पेनड्राईव्ह आता तर काय मोबाईलवर गाणी आहेत तुमच्या आणि अप्रतिमेत संतरचना म्हणजे गाथा तुकयाची संत तुकाराम महाराजांचे, संत ज्ञानेश्वर माऊलींचे, गुरु मी हे ढोबळ सांगतो ना, प्रत्येक संतांचे एवढे अभंग आहेत. हो. आपण त्याच्यावर PhD करायला बसलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या अनुभवात मी कुठल्या कुठल्या अभंगांना हाताशी धरून पुढे जायचा प्रयत्न करतो तो प्रकार सांगितलाय. संत साहित्य तर खूप आहे. त्यामुळे माझा सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स जो प्रकार आहे ना, मी याला काय हरी पाहिला रे हरी पाहिला असं म्हणतो. आणि मला म्हणशील तर विषय वेगळा आहे, पण संत साहित्य इव्हन चित्रपट गीतातली काही गीतं काव्यांबद्दल बोलतोय, चित्रीकरणाबद्दल नाही. आणि मला दुसरा आवडणारा एक गीत रामायण, गदिमांचं गीत रामायण, वाल्मिकी रामायण, याचा आधार घेऊन जगणं सुखी करता येतं असं माझं स्पष्ट मत आहे मित्रा. अर्थात म्हणजे इतकं सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलं आणि मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट ज्यांनी बघितलं तर त्यांना एक्झॅक्टली कळालं असेल की सुखी जीवनाचा क्रॅश कोर्स जर करायचा असेल तर हा पॉडकास्ट नक्कीच लोकांना शेअर करा, जेणेकरून संतांनी सांगितलेल्या रचनेमधून आपण आपलं आयुष्य कसं सुंदर करू शकतो हे सरांनी खूप सुंदर एक्सप्लेन केले. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हा सुखी जीवनाचा क्रॅश कोर्स पुन्हा एकदा आपण एक वेगळ्या पर्वामध्ये वेगळ्या भागात अजून करूयात. तुर्तास आपण रजा घेऊयात. तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयाचं. रामकृष्ण हरी.